धारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजना यशोदानंदन व्रज जन रंजना यमुना तीरावनचारी। यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे।
Krishna 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 Hare Hare, Hare Ram 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 Hare Hare. Hare Krishna 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 Hare Hare, Hare Ram 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 Hare Hare. Hare Krishna 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 Hare Hare, Hare Rama 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 Hare Hare. Radha Gopinath Shri Radhe. Jai Jagannath Baladeva Jaya Subhadra. Jai Prabhupada, Jai Prabhupada. Nitai Gaur Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Gaur Hari Bol. जय हरिनाम संकीर्तन की। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। हम श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आपल्या तिसऱ्या दिवसाच्या संध्याकाळच्या सभेमध्ये सर्वांचे स्वागत आहे।
तर शास्त्रांमध्ये एक घटना सांगितली आहे आणि या घटनेमध्ये खूप महत्त्वाचे 2 असे व्यक्ती आहेत. एक आहेत भक्ती देवी आणि एक आहेत नारद मुनी. तर एकदा नारद मुनी प्रवास करतायत आणि प्रवास करता करता बद्रिकाश्रमला पोचले. आणि बद्रिकाश्रम म्हणजे जिथे बद्रीनाथ मंदिर आहे, तिथे त्यांना चतुष्कुमार भेटले. आणि चतुष्कुमारांबद्दल आपण चर्चा केली आहे ऑलरेडी. तर चतुष्कुमारांना जेव्हा भेटले तेव्हा चतुष्कुमारांनी बघितलं की नारद मुनी थोडे उदास दिसत होते, खिन्न मनस्थितीत होते. तर त्यांना विचारलं, नारद मुनी, तुम्ही नेहमी प्रसन्न दिसता, तुम्ही नेहमी भक्तीचा प्रचार करत असता, मग आज तुम्ही थोडे खिन्न अवस्थेत काय आहात? मग तेव्हा नारद मुनी म्हणतात, मी काहीतरी बघितलं आणि त्यामुळे माझी ही अवस्था झाली. तर काय बघितलं ते मी सांगतो तुम्हाला. तर म्हणतात, या पृथ्वीवर सर्वीकडे कलियुग पसरलं आहे आणि ते कलियुगाला एक नाव देतात, म्हणतात अधर्म बंधू. अधर्माचा भाऊ आहे हा, अधर्माचा नातेवाईक आहे हा. तर हा कलियुग सगळीकडे पसरला आहे आणि या कलियुगामुळे जितके व्यक्ती, जितके मनुष्य आहेत, सगळ्यांना वाईट सवयी आहेत. एक व्यक्ती खरं बोलत नाही, एक व्यक्ती काही तपस्या करत नाही, एका व्यक्तीमध्ये कोणाला काही मदत करायची इच्छा नाही. अशा प्रकारे सर्व प्रकारचा दुराचार प्रत्येक व्यक्तीमध्ये मला दिसतोय. म्हणतात हे तर साधारण व्यक्तींकडून दिसण्यात आलं, पण म्हणतात जितके साधू आहेत ते साधू पण गुपचूपपणे त्यांच्या प्रायव्हेट लाईफमध्ये म्हणतात पाप कृत्यांमध्ये व्यस्त आहेत. फक्त त्यांचा बाहेरी दिखावा आहे साधूपणाचा. म्हणतात मी जेव्हा गृहस्थ आश्रमाकडे बघतोय तेव्हा मी बघतो की वडील मंडळी जी घरी असते त्यांना मान न देता आता ते जे जोडपं आहे तेच सगळे निर्णय घेतात आणि त्यामध्ये पण सगळ्यात जास्ती महत्त्वाची भूमिका असते पत्नीची. आणि पत्नी सांगते की काय निर्णय घ्यायचे आणि काय निर्णय नाही घ्यायचे. आणि घरी जे मोठे अनुभवी लोक असतात त्यांना कोणी ऐकत नाही आहे. पत्नीला पण कोण मार्गदर्शन करत आहे? म्हणतात पत्नीचा जो भाऊ असतो तो त्या घराचा मंत्री झाला आहे. तर वैदिक संस्कृती अनुसार मुलीला जेव्हा लग्नामध्ये ते म्हणतात कन्यादान. कन्यादान म्हणजे मुलीला आता दान दिलं त्या घरी, तर त्या घराच्या निर्णयामध्ये ॲक्च्युली या घरातल्या व्यक्तीने जास्ती संबंध नाही ठेवायला पाहिजे. पण नारद मुनी म्हणतात की आता मी बघतो की त्या घराचं सर्व निर्णय मंत्री जणू काही त्या पत्नीचे भाऊ असतात. आणि मी हे पण बघितलं आहे की कधी कधी स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या मुलीचा व्यापार पण करतात. तर स्वतःच्या मुलीचा व्यापार करणे म्हणजे काय? जर स्वतःचा फायदा असेल तर बिझनेसमध्ये जर फायदा होणार असेल तर दुसऱ्या एका बिझनेस पार्टनरला स्वतःची मुलगी द्यायची. पण त्या मुलीचं त्याच्यामध्ये भविष्य चांगलं आहे की नाही, त्या मुलीसाठी ते नातं फायद्याचं आहे की नाही याचा विचार नाही आहे. विचार हा आहे की जर मी माझी मुलगी सून म्हणून त्याला दिली तर मग आमच्या दोघांचा बिझनेस वाढेल. तर म्हणून नारद मुनी म्हणतात की मी बघितलं की गृहस्थ आश्रमी लोक कधी कधी ते इतक्या खालच्या पातळीला आहेत की आपल्या मुलींना पण विकत आहेत. म्हणजे मी घरोघरी बघितलं सगळेजणं एकमेकांशी भांडत आहेत. भाऊ भावाशी भांडत आहेत, पत्नी पतीशी भांडत आहेत, एक घर दुसऱ्या घराशी भांडत आहे, एक शहर दुसऱ्या शहराशी भांडत आहे, एक प्रांत दुसऱ्या प्रांताशी भांडत आहे. आणि नारद मुनी म्हणतात मी तर बघितलं एक देश दुसऱ्या देशाशी लढत आहे. भांडण भांडण भांडण, कलह कलह कलह, सगळीकडे नुसता कलह पसरला आहे. आणि प्रत्येक जणामध्ये एकच भावना आहे, मी मोठा. आणि जेव्हा हा म्हणतो मी मोठा तेव्हा दुसरं म्हणतो तू मोठा नाही मी मोठा, मी मोठा मी मोठा, याच्यामध्ये सगळा वेळ वाया चालला आहे. मग नारद मुनी म्हणतात अशा प्रकारे मी बघितलं ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम किंवा संन्यास आश्रम सगळे आश्रम दूषित झालेले आहेत. कोणालाही सेवा भावना आता काही उरलेली नाही आहे. नारद मुनी म्हणतात मी जिथे कुठे गेलो तिथे मी बघितलं मंदिरं पण जीर्ण झाली आहेत. मंदिरांना पण चुकीच्या लोकांनी हातात घेतलं आहे आणि त्याचा जीर्णोद्धार कोणी करत नाही आहे. साधारणपणे मंदिर जे आहेत ते परमेश्वराचं घर आहे.
परमेश्वराचं राहण्याचं स्थान आहे. तर मी कधी कधी प्रवास करताना बघतो, छोटे छोटे गाव असतात, त्या छोट्या छोट्या गावांमध्ये माणसाचं जे राहायचं घर आहे ते लहानसं असतं, पण त्या संपूर्ण गावातली मंडळी एकत्र येऊन एक खूप सुंदर आकर्षक मंदिर बांधते. तर जिथे संस्कृती टिकलेली आहे तिथे मी बघतो की लोकांनी स्वतःला राहण्यासाठी घर साधं बांधलं आहे, पण परमेश्वराला राहण्यासाठी त्यांनी खूप सुंदर घर बांधलं आहे. आणि आज दुपारी एका भक्तासोबत मी थोडी चर्चा करत होतो, तेव्हा म्हणाले की एका मोठ्या राजनेत्याच्या घरी गेले होते भेटायला त्यांना. मग तेव्हा चर्चेमध्ये आलं की हे इस्कॉनचे भक्त आहेत, आपले जे प्रभूजी आहेत ते इस्कॉनचे भक्त आहेत. मग ते म्हणाले की असं असं इस्कॉनचं मंदिर आहे. तर ते समोरचे जे राजनेते होते ते म्हणाले, काय इस्कॉन संस्था आहे, कोट्यावधी रुपयांचं मंदिर बांधते, त्याच्यापेक्षा जर आमच्या संस्थेला पैसे दिले असते तर आम्ही काही काही गावांमध्ये जिथे टॉयलेट नाही आहे तिथे टॉयलेट बांधतो आहे. तर म्हणून त्या व्यक्तीचं असं म्हणणं आहे, जे आज राजनेता आहेत आणि जे राज्य करत आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की गावांमध्ये लोकांसाठी टॉयलेट बांधणं हे भगवंतांसाठी घर बांधण्यापेक्षा जास्ती महत्त्वाचं आहे. मग आपले जे प्रभूजी आहेत त्यांना ते राहावलं नाही गेलं. मग त्या प्रभूजींनी त्यांना सांगितलं की पण बाहेरचे जे देश आहेत, पाश्चात्य देश आहेत, त्यांच्यामध्ये तर सगळीकडे सगळ्या सोयीसुविधा आहेत. इथे तर तुम्ही गावामध्ये 4 टॉयलेट बांधते, तिथे तर प्रत्येक घरामध्ये 4-4 टॉयलेट असतात. पण म्हणाले एवढे सगळी साफ स्वच्छता करून आंतरिक साफ स्वच्छता आली आहे का? अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये मॅक्झिमम डिप्रेशन आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये मॅक्झिमम डायव्होर्स रेट आहेत. मग म्हणाले जर हे करून मनुष्याची संस्कृती जर चांगली झाली असती, समाज जर चांगला झाला असता, तर अमेरिकन लोक डिप्रेशनमध्ये का आहेत म्हणून. मग त्याचं त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. म्हणजे आज पुढारी कोण समजला जातो? आधुनिक वृत्तीचा कोण आहे? जो मंदिरांना 4 रुपये देईल पण टॉयलेट बांधायला 4 लाख रुपये देईल. तर नारद मुनी म्हणत आहेत, मी अनेक ठिकाणी बघितलं की मंदिरांचा जीर्णोद्धार होत नाही आहे, मंदिरं तुटकी पुटकी पडली आहेत. आणि म्हणतात मी बघितलं की पवित्र जितके पण तीर्थस्थान आहेत त्यांना म्लेच्छ आणि यवन लोकांनी त्याच्यावर ताबा केला आहे. म्लेच्छ आणि यवन म्हणजे हिंदू संस्कृतीच्या बाहेरचे लोक. तर हिंदू संस्कृतीच्या बाहेरच्या लोकांनी आज पवित्र धामांवर कंट्रोल केलं आहे. आणि तिथे मग हिंदू लोक जेव्हा पूजा पाठ करायला जातात तर त्यांना इतका वाईट अनुभव येतो. मग हिंदू लोक म्हणतात अरे आम्ही तीर्थस्थानी गेलो पण आम्हाला असा वाईट अनुभव आला, आजपासून आम्ही ठरवलं आता तीर्थस्थानी जाणार नाही. पण ते विसरतात की तो वाईट अनुभव देणारे लोक कोण होते. तर नारद मुनी ही सगळी गोष्ट सांगतात. मग म्हणतात मी एवढं सगळं पृथ्वीचं भ्रमण केलं पण या पृथ्वीच्या भ्रमणामध्ये मला एक प्रामाणिक साधक भक्त नाही दिसला, एकही साधक भक्त दिसला नाही मला. मग म्हणतात अशा प्रकारे प्रत्येकजण फक्त एकच विचार करतोय, पैसे कसे कमवायचे, पैसे कसे कमवायचे, पैसे कसे कमवायचे. तो साधू असेल तो पण तोच विचार करतोय, गृहस्थ आश्रम असेल तो पण विचार करतोय. मी तर हे बघितलं की काही काही ठिकाणी अन्नाची विक्री होते. तर नारद मुनींसाठी हा खूप मोठा शॉक आहे. कारण वैदिक संस्कृतीमध्ये 3 गोष्टी होत्या त्या मोफत दिल्या जायच्या. त्या कुठल्या आहेत? शिक्षण, औषध आणि अन्न. आणि आज आपण कलियुगामध्ये जर बघितलं तर सगळ्यात मोठी जी इंडस्ट्री आहे ती या 3 गोष्टींची आहे. तर जितके मोठे पुढारी होते त्यांनी काय केलं, पुढच्या आर्थिक नियोजनासाठी काय केलं, सगळ्यात पहिले कॉलेज बांधायचं. आणि त्या कॉलेजमध्ये मग दरवर्षी आपल्याला फीज आणि एक्स्ट्रा इन्कम असं करता करता आपले खिसे भरता येतात. आणि सगळ्यात मोठा जो बिझनेस आहे अजून शहरांमध्ये तो आहे प्रत्येक गल्लीमध्ये एक हॉटेल असतं आणि औषधांची दुकानं असतात. आणि जर वैदिक संस्कृतीमध्ये बघितलं तर गुरुकुलामध्ये शिक्षण मिळायचं आणि गुरुकुलाला कधी फीज नव्हती. जर राजपुत्र जाऊन तिथे शिकला तर मग गुरूंना काहीतरी दक्षिणा देणार त्याच्या हिशोबाने, आणि ब्राह्मणाचा पुत्र जर गेला तर तो आपल्या हिशोबाने दक्षिणा देणार. आणि अन्नाचं काय, तर जिथेही तुम्ही जाल तिथे अन्नछत्र असायचे. आज पण दक्षिण भारतामध्ये तिरुपती मंदिरामध्ये मोफत प्रसाद मिळतो, उडुपी मंदिरामध्ये मोफत प्रसाद मिळतो, बाकीचे पण बरेच मंदिर तुम्हाला माहिती असेल तिथे मोफत प्रसाद मिळतो. तर प्रसादाला पाहिजे. इस्कॉनच्या मंदिरांमध्ये जर सत्संग कार्यक्रमाला तुम्ही गेलात तर तुम्हाला मोफत प्रसाद मिळतो. तर अजूनही आपण ती परंपरा टिकवून ठेवली आहे. आणि औषध काय, तर वैद्य आहेत
वैद्य ब्राह्मण असायचे आणि त्यांना ते औषधांचं ज्ञान असायचं. तर कधी पण कोणी आजारी पडलं तर वैद्यांना घरी बोलवायचं आणि त्यांना सांगायचं काय, मग ते सांगायचे की ही पावडर घ्या, मध घ्या, तूप घ्या, हे तेल चोळा. अशा प्रकारे घरगुती ज्या औषधी होत्या, कधी काही असेल कंदमूळ, पण त्यासाठी पैसे नव्हते घेत, त्यांना पण दक्षिणा द्यायचे स्वतःच्या हिशोबाने. तर नारद मुनी म्हणत आहेत शिक्षण, अन्न आणि औषध ह्या 3 गोष्टी मोफत होत्या, आज त्या 3 गोष्टी विकूनच सगळ्यात जास्ती नफा कमावला जातो आहे. तर म्हणे हे खूप वाईट गोष्ट चालली आहे. आणि म्हणतात कुठे कुठे तर मी बघितलं की वेदांमध्ये जे ज्ञान आहे त्याचे पण विक्री होते. तर इथे कुठं कोणाकडे बोट दाखवत आहेत. म्हणतात कधी कधी कोणी प्रवचनकार असतात, त्यांना महाराज पण म्हणतात आणि म्हणतात की आमच्याकडे हे महाराज आले होते. तर एकदा नाशिकला मी जात होतो, तर माझ्या शेजारी एक मुलगा बसला होता. मग तो म्हणाला की प्रभूजी आपण या यात्रेमध्ये काय करणार आहे. ते म्हटलं काय नाही, आपण रामचंद्रांची कथा करणार आहे. मग मला म्हणाला की तुम्ही किती पैसे घेणार त्यासाठी. म्हटलं पैसे कशाला घ्यायचे त्यासाठी. म्हणजे नाही पैसे घेतात ना. म्हटलं का रे. म्हणजे नाही, मागच्या वर्षी माझ्या वडिलांचा 50वा वाढदिवस होता, तर त्यांनी अमुक अमुक या महाराजांना बोलवलं होतं, तर त्यांना 7.5 लाख रुपये 7 दिवसांच्या कथेचे दिले होते. मग म्हणाला, मी त्याला विचारलं 7.5 लाख रुपये. म्हटलं हो. मग हे तर नॉर्मल आहे. म्हटलं अजून काय काय झालं. म्हणजे त्याच्यासोबत 4 लोक आले होते. ते 2 लोक तबला वाजवणारे होते, एक वीणा वाजवणारं होतं आणि एक पेटी वाजवणारे होते. हे जेव्हा कीर्तनकार होते, जेव्हा कीर्तन करायचे. म्हणजे त्या 4 लोकांना एका हॉटेलात ठेवायचं होतं. हे कीर्तनकार याच्या घरी राहिले, पण ते 4 लोक हॉटेलात राहिले. तर 4 दिवसांचं त्यांचं हॉटेलचं जे बिल होतं ते पण आम्ही भरलं. त्यांचा यायचा जायचा प्रवासाचा तुम्हाला टोटल बिल ऑलमोस्ट 9-1 लाखपर्यंत गेलं होतं. तर 7 दिवसांची कथा अटेंड करण्यासाठी तो म्हणतो हे महाराष्ट्रामध्ये कॉमन आहे, तुम्हाला नाही माहिती प्रभूजी. तर तेव्हा मला लक्षात आलं की इस्कॉनमध्ये फक्त प्रभुपादांनी मोफत कथा दिली आहे, बाकी सगळीकडे हे जेवढं महाराजांचं नाव मोठं असतं तेवढं ॲक्च्युली त्यांना पैसे द्यायला लागतात. आणि काही काही ठिकाणी तर महाराजांना गळ्यामध्ये हार घालण्यासाठी पण एक बोली लागते. तर आता ते महाराज येणार आहेत, मग ज्यांनी ती आयोजित केली आहे कथा त्यांनी एवढे 7-8 लाख रुपये खर्च केले, त्याला पण काहीतरी पाहिजे ना त्याच्यातून. मग तो म्हणतो की पहिल्या दिवशीच्या कथेच्या दिवशी तुम्हाला हार घालायचा आहे का. मग तो म्हणतो हो. मग किती देणार पैसे. मग 50,000 रुपये देणार. मग म्हणतो तुम्हाला द्यायचे आहेत का. म्हणतो हो. मग किती देणार. 75. ठीक आहे यांना. मग जो सेठजी त्या महाराजांच्या गळ्यामध्ये हार घालणार त्याला तेवढी बोली लावायला लागते आणि जो मॅक्झिमम पैसा देतो. तसंच 7 दिवसांच्या याच्यामध्ये एका दिवशी 75,000, एका दिवशी 1 लाख करून ज्यांनी आयोजित केले त्यांनी 7-8 लाख रुपये दिले. तर तो हाराच्याद्वारे त्याला त्याचे 7-8 लाख कमवण्याचा नेहमी प्रयत्न असतो. आणि महाराज विचार करतात की बघा मी किती फेमस आहे की माझ्यासाठी 7.5 लाख रुपये मी एक तर पेमेंट झालं माझं, आणि माझ्या गळ्यामध्ये हार टाकायसाठी लोकांनी 7 लाख रुपये भरले. आणि जेव्हा दुसरा माणूस येणार त्याच्याकडे कथेसाठी, तेव्हा तो म्हणणार मागच्या कथेमध्ये माझ्यावर 14 ते 15 लाख रुपये खर्च झाले, तुम्ही किती खर्च करायला तयार आहे म्हणून. मग जिथून पैसे जास्ती येतात तिथे ते महाराज जातात कथेला. तर नारद मुनी म्हणतात मी हे सगळं बघतोय पृथ्वीवर आणि या सगळ्याला कसं समजून घ्यायचं. तर हे सगळं सांगून चतुष्कुमार आहेत, हे विचार करतायत याला आपण काय उत्तर द्यायचं आहे. मग नारद मुनी म्हणतात हे तर काहीच नाही. हे सगळं बघितल्यानंतर मी अजून एक घटना बघितली. मी हे सगळं बघून खूप दुःखी झालो आणि या पृथ्वीवर इकडे तिकडे फिरण्यापेक्षा मी विचार केला मी आता वृंदावनात जाणार. वृंदावनामध्ये कमीत कमी मला हे सगळं दिसणार नाही. आणि वृंदावनामध्ये मी आनंदाने प्रवेश केला. यमुना नदी शोधली आणि यमुने नदीच्या काठावर मी एक विलक्षण दृश्य बघितलं. एक तरुण मुलगी होती तिकडे आणि त्या तरुण मुलगीच्या शेजारी 2 वृद्ध व्यक्ती झोपलेले होते. आणि ती तरुण मुलगी त्या 2 वृद्ध व्यक्तींना हाक मारत होती. पण ते जे 2 वृद्ध व्यक्ती होते त्या हाकेला दाद देत नव्हते, जणू काही अनकॉन्शियस होते, त्यांना शुद्धी नव्हती, बेशुद्ध अवस्थेत होते. आणि अजून एक मी गोष्ट बघितली की ती युवती जेव्हा त्या 2 म्हाताऱ्या लोकांना हाक मारत होती आणि ते लोक दाद देत नव्हते, तर शेजारी अजून एक 100-200 इतर तरुण मुली होत्या. आणि ह्या ज्या सर्व तरुण मुली होत्या त्या दागिन्यांनी अलंकृत होत्या आणि दिसायला खूप सुंदर होत्या. तर हे नेमकं काय चाललं आहे ते मला कळालं नाही. म्हणून मग मी त्या सुंदर युवतीकडे गेलो आणि म्हणालो हे देवी तुम्ही कोण आहात. आणि मला बघून त्या युवतीने लगेच नमस्कार केला आणि म्हणाला अहो भाग्य माझं, नारद मुनी तुम्ही मला दर्शन द्यायला आलात, माझं किती मोठं भाग्य आहे.
तर शास्त्रामध्ये विविध वेळा सांगितलं आहे की साधू संत जेव्हा दिसतात तर ते खूप कठीण आहे. तर भागवतामध्ये 11व्या स्कंदामध्ये खूप सुंदर श्लोक येतो. त्याच्यामध्ये म्हणतात, दुर्लभो मानवो जन्मो देहीनाम क्षणभंगुरे. याच्यामध्ये सांगितलं आहे, दुर्लभो मानवो जन्मो, मनुष्य जन्म जो आहे तो 84 लाख योनींमध्ये 80 लाख योनी पार केल्यानंतर मिळतो. अर्थात सर्व मासे योनी, सर्व वृक्ष योनी, पक्षी योनी, पशु योनी हे सगळं पार करून मनुष्य जन्म मिळतो. आणि त्याचा चान्स किती आहे एका जीवात्म्याला मनुष्य देह मिळण्याचा, त्याच्यासाठी एक उपमा आहे शास्त्रांमध्ये. म्हणतात समुद्रामध्ये एक लाकडाचा ओंडका असा तरंगतोय, कोणीतरी एक सोडला आहे लाकडाचा ओंडका, आणि तो लाकडाचा ओंडका असा नुसता तरंगतोय. आणि त्या लाकडाच्या ओंडक्यामध्ये एक छिद्र आहे, असं एवढं छिद्र आहे. आणि एक पक्षी आहे, कधी कधी असतात ना पक्षी, आपण द्वारकेला जेव्हा गेलो होतो पक्षी, तर एखादा पक्षी मासा पकडण्यासाठी त्या समुद्रामध्ये खाली गेला आहे आणि मासा पकडून आता तो वर येतो आहे. तर जेव्हा तो वर येईल तेव्हा काय चान्स आहे की त्या लाकडाच्या ओंडक्याच्या मधोमध जे छिद्र आहे त्याच्यातून त्याचं डोकं बाहेर येईल. तर म्हणतात ॲक्च्युली एका जीवात्म्याला मनुष्य जन्म मिळणं हे याच्यापेक्षा जास्ती कठीण आहे. कारण जर आपण बघितलं, गवताची, झाडांची, झुडपांची, वृक्षांची किती संख्या आहे, किती झाड असतील, किती पक्षी असतील, किती किडे असतील, किती सर्प असतील, किती विंचू असतील, किती प्राणी असतील, या सगळ्यातून मनुष्य योनी किती आहे, नगण्य आहे. तर म्हणून म्हणतात की दुर्लभो मानवो जन्मो देहीनाम क्षणभंगुरे. एकतर हे खूप दुर्मिळ आहे मनुष्य जन्म, आणि त्या मनुष्य जन्माचा एक दुर्गुण काय माहिती आहे, हे जे शरीर आहे हे खूप नाजूक आहे. हत्तींचं शरीर बघा कसं मजबूत आहे, घोड्यांचं शरीर कसं मजबूत आहे, वाघाचं, सिंहाचं, हरिणाचं. अगदी उंदीर असेल, उंदीर दिसला आणि थोडंसं जवळ घेतो पळून जातो, तर त्याला स्वतःचे रक्षण करण्यासाठी बरोबर शक्ती दिली आहे. पण म्हणतात हे जे मनुष्य शरीर आहे ना, क्षणभंगुरही आहे. क्षणभंगुरी म्हणजे थोडंसं जरी काही इजा झाली याच्यामध्ये स्वतःला वाचवण्याची जास्ती शक्ती नाही आहे. आपण बुद्धीद्वारे इतर जीवात्म्यांवर नियंत्रण करू शकतो, आपण मोठमोठ्या हत्तींना कंट्रोल करू शकतो, पण ते कसं बुद्धीद्वारे. पण त्या हत्तीने जर एकदा जरी आपल्याला असं मारलं तरी आपला मृत्यू होऊ शकतो. आपण घसरून पायऱ्यांवरून पडलो तरी आपला मृत्यू होऊ शकतो. तर म्हणतात की देहीनाम क्षणभंगुरे. म्हणतात तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. आणि एवढे दुर्मिळ मनुष्य देह आहे त्याच्यापेक्षा दुर्मिळ आहे क्षणभंगुरे. आणि तत्रापि दुर्लभम मन्ये, त्याच्यापेक्षा दुर्मिळ आहे वैकुंठ प्रिय दर्शनम. अशा भक्तांचं दर्शन होणं जे परमेश्वराचे शुद्ध भक्त आहेत. तर ही भावना त्या भक्तिदेवीने नारद मुनींना व्यक्त केली. आणि नारद मुनी म्हणतात, पण मला एक सांग, तू आहेस कोण, आणि तुझ्याजवळ हे जे 2 वृद्ध व्यक्ती आहेत ते कोण आहेत. मग तिने सांगितलं, मी आहे भक्तिदेवी आणि माझी ही 2 मुलं आहेत, याचं नाव आहे ज्ञान आणि याचं नाव आहे वैराग्य. तर श्रीकृष्णांच्या भागवतामध्ये पण सांगितलं आहे, वासुदेवे भगवती भक्तियोग प्रयोजित जनयती आशु वैराग्यम ज्ञानम च यद अहेतुकम. की जेव्हा वासुदेव श्रीकृष्णांप्रती कोणीतरी भक्ती निर्माण करतात, कोणी जेव्हा भक्ती अर्पण करतात तेव्हा त्याचे 2 फळ होतात. जनयती आशु, आशु म्हणजे खूप लवकर, काय, वैराग्यम, वैराग्य म्हणजे अनर्थांप्रती एक वैराग्य निर्माण होतं, चुकीच्या गोष्टींप्रती आसक्ती नाही राहत. जर आपण चांगलं चॅन्टिंग केलं, जर आपण चांगलं भागवतम केलं, जर आपण चांगला हरिप्रसाद खाल्ला, आपोआप जनयती आशु वैराग्यम. बरेच लोक आहेत ज्यांना कधी कधी काही वाईट सवयी होते, पण ते इस्कॉनशी जेव्हा जुळतात तेव्हा म्हणतात हळूहळू प्रभूजी नकोसं वाटायला लागलं. आमच्या मंदिरात एक खूप सिनियर डिवोटी आहेत, एक काळ होता जेव्हा त्यांना मदिरा पान करायची एक सवय होती. तर ते बऱ्याच सगळ्या आध्यात्मिक संस्थांमध्ये गेले आणि दर 2-3 महिन्यांनी वेगळा काहीतरी मंत्र जप करायचे, नवीन काहीतरी साधना करायचे. पण त्यांच्या पत्नींनी कधी ते सिरियसली घेतलं नाही. मग म्हणाले, तसंच मी असं फिरत 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 इस्कॉनमध्ये आलो. मग माझ्या पत्नीने काय ते सिरियसली घेतलं नाही. हे यांचं असं चालू असतं, दर 3 महिन्यामध्ये नवीन एक संस्था बघत असतात. एक दिवशी मी घरी गेलो आणि कपाटामध्ये सगळ्या त्या बाटल्या होत्या, महाग महाग, त्या सगळ्या मी हातात घेतल्या आणि क्रोध न करता, आदळ आपट न करता, आरडाओरडी न करता त्याचं ते झाकण उघडलं शांतपणे, कोणाला न सांगता.
आणि स्वतःच्या हाताने बेसिनमध्ये त्या सगळ्या बाटल्या ओतल्या. त्या दिवशी माझी बायको घाबरली आणि म्हणाले, काय चाललं आहे काय? हे तर सिरियस झालं. आतापर्यंत तुम्ही सगळ्या संस्थांमध्ये गेले पण हे कधी सुटलं नव्हतं. बाटली कधी तुम्ही ओतली नव्हती. तो मंत्र चालू होता तिकडे, मंदिरात जायचं, मठात जायचं, तेव्हा ते चालू होतं. घरी आल्यावर दरवाजा बंद, खिडक्या बंद, पडदे बंद आणि चालू असायचं. वर्षानुवर्षाची रीत बघितली होती मी. आज तुमचं काहीतरी सिरियस चाललं आहे. आज कुठल्या मठात गेले होते तुम्ही? कारण एक कधी कधी ना, समजा कुठल्या प्रवचनामध्ये आपण काही असं मोठी काही गोष्ट ऐकली तर कधी कधी चिडचिड पण होते की काय कुठे फसलो, आणि घरी येऊन आदळ आपट करणार. तो तिथे राग तर काढू शकत नाही मंदिरामध्ये, मठामध्ये, मग घरी येऊन तो राग काढतात. म्हणाले आज तुम्ही शांतपणे आलात आणि कपाट स्वतःच्या हाताने उघडलं आणि स्वतःच्या हाताने ते बॉटल उघडली आणि ते टाकली, म्हणजे आज तुमचं परिवर्तन झालं आहे. जेव्हापर्यंत हृदयाचं परिवर्तन नाही होणार तेव्हापर्यंत स्वतःच्या हाताने घेईल तर काय करेल, घेईल आणि असं मारेल आणि म्हणेल काय हे झालं, असं झालं असं. पण म्हणे शांतपणे तुम्ही केलं. आज कुठे गेलं तुम्ही? म्हणाले हे कथा सांगतात ते स्वतःची आणि सांगतात, ज्या दिवशी मी ते स्वतःच्या हाताने ती दारू अशी ओतली त्या दिवशी माझ्या पत्नीला लक्षात आलं की मी काहीतरी सिरियस झालो आहे म्हणून. तर म्हणून अनेक वेळा मी बघितलं आहे की कोणी चहा पित होते, कोणी सिगरेट पित होते, कोणी काय करत होते, त्यांनी कधी कुठल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट नाही झाले. तर कधी कधी जेव्हा हे व्यसनं वाढतात आणि एका सीमेपलीकडे जातात तेव्हा 15-15, 20-20 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला लागतं आणि तिथे आरडा ओरडी भरपूर काय काय होतं. मला काही लोकांना माहिती आहे, त्यांना हाताला दोऱ्यांनी पलंगावर बांधून ठेवायला लागतं. का? कारण ती तलब जेव्हा लागते तेव्हा कंट्रोल होत नाही. आणि हे सगळे लोक मी बघितलं इस्कॉनच्या प्रवचनांमध्ये येऊन, कथा ऐकून, प्रसाद खाऊन, हरिनाम घेऊन एक दिवशी मला म्हणतात, प्रभूजी त्या सगळ्या वाईट सवयी कधी निघून गेल्या त्या कळल्या पण नाही. तर जनयती आशु वैराग्यम. आणि दुसरं म्हणतात ज्ञानम च यद अहेतुकम. वैराग्य आणि ज्ञान कुठल्या परिस्थितीमध्ये कसा निर्णय घ्यायचा, कुठल्या परिस्थितीमध्ये असं करायला पाहिजे की तसं करायला पाहिजे, आपोआप हृदयातून एक परमेश्वर मार्गदर्शन करतात. म्हणतात हा एवढा हरिनाम घेतोय, एवढे सगळं सेवा करतोय, त्याला मार्गदर्शन करायला पाहिजे. तर श्रीकृष्ण पण गीतेमध्ये म्हणतात की मी एका प्रामाणिक भक्ताला आत्मधून मार्गदर्शन करतो. तर भक्तिदेवी म्हणते की मी युवती आहे आणि हे 2 माझी मुलं आहेत. मग नारद मुनी म्हणतात पण तुम्ही तरुण आहात आणि हे 2 वृद्ध कसे काय झाले? मग तेव्हा भक्तिदेवी तिची स्टोरी सांगते. म्हणतात माझा जन्म झाला द्रविड देशांमध्ये. द्रविड देश म्हणजे दक्षिण भारत. नंतर मी जशी जशी मोठी होत गेली तसं तसा मी प्रवास केला. मग मी कर्नाटकमध्ये आली. कर्नाटकमध्ये माझी खूप छान वाढ झाली आणि हळूहळू प्रवास करत करत मी महाराष्ट्रामध्ये आली. महाराष्ट्रामध्ये माझी खूप छान वाढ झाली. आणि त्यानंतर मी जेव्हा गुजरातमध्ये पोचली, गुजरातमध्ये माझी तब्येत खालावली. तर तेव्हा ते एक्सप्लेन करतात की गुजरातचे जे लोक आहेत ते बाहेरून जरी भक्त दिसत असले पण आतमधून त्यांची जी वृत्ती आहे ती चांगली नाही आहे. आणि त्यामुळे माझ्यावर वृद्धत्व आलं आणि माझ्यासोबत हे जे 2 मुलं होते ते पण हळूहळू जीर्ण व्हायला लागले, ते पण हळूहळू म्हातारे व्हायला लागले. मग मी विचार केला की मी तर तरुण होती आणि अचानक मी म्हातारी होते आणि माझी ही तरुण मुलं आहेत हे पण म्हातारे होत चालले, त्याच्यावर काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी विचार केला आता लवकरात लवकर वृंदावनला पोचायला पाहिजे. आणि मी पटकन माझ्या 2 मुलांसह इथे वृंदावनला आली. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी झाली की जसा मी वृंदावनामध्ये प्रवेश केला मी तरुण झाली. मी पण म्हातारी झाली होती पण मी आता तरुण झाली. पण का कोणास ठाऊक माझे हे जे 2 मुलं आहेत ज्ञान आणि वैराग्य ते अजून तरुण नाही होत आहेत आणि त्यांचीही अशी अवस्था झाली आहे. मग तेव्हा नारद मुनी म्हणतात खूप छान तुम्ही मला सांगितलं की तुम्ही भक्तिदेवी आहात आणि मी समजू शकतो की तुम्ही जरी म्हातारे झाले होते अकालीन तरी पण वृंदावनामध्ये बघा इथे सगळीकडे परमेश्वराचं गुणगान चालू आहे आणि म्हणून तुम्ही जेव्हा वृंदावनामध्ये प्रवेश केला लगेच तुम्ही तरुण झालात. पण तुम्हाला हे पण सांगतो की ज्ञान आणि वैराग्य का तरुण नाही झालेत? मग तेव्हा ते सांगतात की वृंदावनामध्ये ना सगळ्यांना श्रीकृष्णांशी प्रेम आहे. तर त्यांना श्रीकृष्णांची स्तुती करण्यामध्ये, श्रीकृष्णांची सेवा करण्यामध्ये वेळच मोकळा नाही आहे. म्हणून त्यांना वेगळं ज्ञानाचं संपादन करणं, वेगळं काहीतरी औषध करणं, वेगळं काहीतरी अभ्यास करण्याच्यासाठी वेळ नाही आहे. आणि ही गोष्ट नको, ती गोष्ट नको हे करायला पण वेळ नाही आहे. त्यांच्या जीवनामध्ये फक्त एकच गोष्ट आहे, श्रीकृष्णांची सेवा कशी करायची. म्हणून म्हणतात जरी तुम्ही वृंदावनामध्ये तरुण झाले तरी पण ज्ञान आणि वैराग्य तरुण नाही झालं.
मग नारद मुनी म्हणतात, एक तुम्हाला मी गोष्ट सांगतो की ॲक्च्युली हे जे कलियुग पसरलं आहे ना, या कलियुग पसरण्याचा हा एक परिणाम झाला आहे की कुठेही प्रामाणिकपणा राहिला नाही, प्रत्येक ठिकाणी खोटारडेपणा चालू आहे. आणि मग नारद मुनींनी जे काही चिन्ह पूर्ण पृथ्वीवर बघितले होते ते सगळे त्यांनी पुन्हा एकदा भक्तिदेवीला पण सांगितले. पण भक्तिदेवीला का सांगितलं? भक्तिदेवींना सांत्वना देण्यासाठी सांगितलं. असं समजू नका की हा सगळा जो अन्याय होतो आहे हा फक्त तुमच्यासोबत होतो आहे. या पूर्ण पृथ्वीवर जेव्हापासून कलियुग सुरू झालं आहे तेव्हापासून हे सगळ्या गोष्टींचा, चांगल्या गोष्टींचा ऱ्हासच होत चाललं आहे. मग हे जेव्हा भक्तिदेवी ऐकतात, भक्तिदेवींच्या मनामध्ये एक प्रश्न येतो. भक्तिदेवी म्हणतात, जर हा कलियुगाचा प्रभाव आहे, मग मला एक सांगा, या कलियुगाला परीक्षिताने तर धरलं होतं, परीक्षिताने त्याच्यासमोर तलवार काढली होती. मग जर तेव्हाच परीक्षिताने कलियुगाला जर मारून टाकलं असतं तर आज ही पृथ्वी चांगली झाली असती ना. मग परीक्षितासारख्या उत्कृष्ट राजाने कलियुगाला मारलं का नाही? मग तेव्हा नारद मुनी आहेत, त्याचं 2 उत्तर देतात. एक उत्तर देतात, म्हणतात क्षत्रिय धर्म म्हणतो की क्षत्रियासमोर जर कोणी शरण घेतली तर त्याला प्रोटेक्ट करायला लागतं, त्याला रक्षा करायला लागतं. हा प्रत्येक क्षत्रियाचा धर्म आहे. तर म्हणतात तुम्हाला जी गोष्ट माहिती आहे ती कदाचित अपूर्ण माहिती आहे. सुरुवातीला परीक्षिताने तलवार काढली होती कलियुगाला मारायला, पण कलियुगाने लगेच बुद्धी चालवली. त्यांनी जे ते खोटं मुकुट घातलं होतं, खोटे वस्त्र घातले होते, ते लगेच त्यांनी त्यागले आणि परीक्षिताला शरण गेला. आणि परीक्षिताला म्हणाला, मी तुमची शरण मागतो, कृपया मला शरण द्या. तर म्हणतात हा क्षत्रियांचा एक धर्म आहे, जर कोणी शरण मागितली तर आपण त्याला शरण द्यावी लागते म्हणून म्हणाले. आणि दुसरी एक गोष्ट आहे की का परीक्षिताने कलियुगाला स्थान दिलं. म्हणतात कलियुग आहे ना, याच्यामध्ये एक सद्गुण आहे. तर परीक्षिताचं जेव्हा सूत गोस्वामी पहिल्या स्कंदामध्ये वर्णन करतात तेव्हा एका श्लोकामध्ये परीक्षिताची स्तुती करतात. मग त्याच्यामध्ये म्हणतात, नादू द्वेष्टी कलिम सम्राट सारंग इव सारभूक. म्हणतात हा जो सम्राट आहे परीक्षित, पूर्ण पृथ्वीचा सम्राट आहे, नानू द्वेष्टी, हा द्वेषी नाही आहे, याला कोणाशी द्वेष नाही. कोणाशी? नानू द्वेष्टी कलिम सम्राट. परीक्षिताला कलीशी काही द्वेष नाही आहे. का बरं? सारंग इव सारभूक. सारंग इव सारभूक म्हणजे मधमाशी काय करते, फुलाजवळ जाते आणि त्या फुलाच्या पाकळ्यांना पण स्पर्श नाही करत, इकडे तिकडे स्पर्श नाही करत. मधमाशी काय करते, म्हणते त्या फुलामध्ये मधोमध जो मकरंद आहे तो मला पाहिजे. तर ती बरोबर जाते, अशी वरच तरंगत असते, त्या फुलावर बसत पण नाही आणि बरोबर ते छोटंसं जे मध आहे, मकरंद आहे, ते घेते आणि तिथून निघून जाते. त्या फुलाला स्पर्शही होत नाही मधमाशीचा. त्याला म्हणतात सारग्राही. तर सूत गोस्वामी जेव्हा परीक्षिताचं वर्णन करतात तेव्हा म्हणतात परीक्षित आहे हा सारग्राही आहे. तर सारग्राहीने काय बघितलं तर म्हणतात कलियुगामध्ये एक त्यांनी खूप सुंदर गुण बघितला. तर म्हणतात पूर्वीच्या युगांमध्ये जर तुम्हाला काही चांगलं फळ पाहिजे असेल, चांगलं पुण्य कमवायचं असेल तर त्यासाठी पुण्य करायला लागायचं. जर तुम्ही क्रिया केली पुण्याची तर तुम्हाला पुण्य फळ मिळेल. पण मनामध्ये चुकीने पाप विचार जरी आला तर लगेच पाप फळ मिळायचं. का बरं? कारण पूर्वीचे जे 3 युग होते ते खूप चांगले युग होते. सत्य, त्रेता आणि द्वापर यामध्ये मनुष्य समाज खूप चांगला होता. तर तेव्हा नियम काय आहेत? जर तुम्हाला पुण्य कमवायचं असेल तर तुम्हाला पुण्य करावं लागेल. आणि चुकीने जरी एखाद्या चांगल्या व्यक्तीप्रती वाईट विचार आला लगेच त्याची नोंद व्हायची आणि त्याचं पाप फळ मिळायचं. आणि या उलट म्हणतात कलियुगाचा एक खूप विशेष गुण आहे. काय गुण तो? म्हणतात कलियुगामध्ये, कारण सगळं वाईटपणच आहे, कोणामध्ये काही चांगले गुण नाही आहेत, सगळे खोटारडे आहेत, वाईट सवयी आहेत. म्हणतात कलियुगामध्ये जर पाप कमवायचं असेल तर पाप करावं लागतं, पण जर पुण्य कमवायचं असेल तर फक्त सुंदर पुण्यवान विचार जरी केले तर त्याची नोंद होते. का? दुर्मिळ आहे ते. जेव्हा सगळेजण एकमेकांशी खोटारडं बोलतायत, एकमेकांना छळतायत, त्यामध्ये दुसऱ्यांप्रती सद्भावना ठेवणे, त्या काळामध्ये दुसऱ्यांचा चांगला विचार करणे हे किती दुर्मिळ आहे. म्हणून म्हणतात हे परीक्षिताला माहिती होतं. तर परीक्षिताने कलियुगाला मारून का नाही टाकलं, जिवंत का ठेवलं? कारण त्याला लक्षात आलं कलियुगामध्ये एनिवेज वाईट परिस्थिती होणारच आहे, कलियुगामध्ये वाईट विचार पसरणारच आहेत. पण कलियुगामध्ये एक खूप दुर्मिळ एक फॅसिलिटी आहे. जर या कलियुगामध्ये एखाद्या व्यक्तीने दुसऱ्यांचं भलं करण्यासाठी विचार जरी केला तर कारण ते इतकं दुर्मिळ आहे
मनात ते तसे विचारही येत नाही दुसऱ्यांना भलं करण्याचे, त्याची नोंद होते आणि लगेच त्याला ते पुण्य मिळतं. पण पाप कमवण्यासाठी पाप करावं लागतं. तर व्यास ऋषींबद्दल एक गोष्ट येते की एकदा व्यास ऋषींना भेटण्यासाठी बरेच ऋषीमुनी बद्रिकाश्रमला गेले. आता तुम्ही बद्रीनाथला जाणार आहात, त्याच्या पुढे व्यास गुफा आहे आणि त्या व्यास गुफेमध्ये बसून व्यास ऋषींनी पूर्ण महाभारत लिहिलं होतं. तिथे बद्रिकाश्रम. तर या सगळ्या ऋषीमुनींना माहिती करायचं होतं की जीवनामध्ये सगळ्यात श्रेष्ठ क्रिया काय, जीवनामध्ये सगळ्यात श्रेष्ठ काही करायचं असेल तर ते काय आहे. तर म्हणाले चला आपल्याला कोणाला माहिती नाही, आपण व्यास ऋषींना विचारूया. तर व्यास ऋषींना भेटायला गेले तेव्हा व्यास ऋषी तिथे जी गंगा नदी वाहते त्या गंगे नदीमध्ये स्नान करत होते. आणि स्नान करता करता हे लोक वाट बघतात बाजूला. मध्येच व्यास ऋषी पाण्यातून बाहेर आले आणि म्हणाले कली साधू कली साधू कली साधू. हे लोक म्हणाले कलियुग हा तर सगळ्यात वाईट युग आहे आणि साधू म्हणजे खूप छान सज्जन. कली साधू कली साधू म्हणाले. असं का म्हणाले व्यास ऋषी. मग परत व्यास ऋषी नदीमध्ये आतमध्ये गेले, परत बाहेर आले आणि म्हणाले स्त्री साधू स्त्री साधू स्त्री साधू. महिलांना साधारणपणे वैदिक संस्कृतीमध्ये मंदिरामध्ये पूजा वगैरे करण्यासाठी देत नाही. त्यांना सांगतात की तुम्ही घरची सगळी जबाबदारी सांभाळा आणि आध्यात्मिक जबाबदारी जी आहे ते ब्राह्मण कुळामध्ये पण जो गायत्री मंत्र असतो तो महिलांना कधी मिळत नाही, तो फक्त पुरुषांना मिळतो. म्हणजे स्त्री साधू का म्हणाले हे. ठीक आहे. मग परत व्यास ऋषी पाण्यात गेले, परत बाहेर आले तेव्हा म्हणाले शूद्र साधू शूद्र साधू शूद्र साधू. म्हणाले आता शूद्रांना एक गुणगान करतायत, शूद्रांमध्ये एक चांगला गुण नसतो असं कसं काय करतायत. मग व्यास ऋषींची सगळे स्नान वगैरे झाली. म्हणाले कसे काय आलात आपण. म्हणजे नाही तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता की जीवनामध्ये सगळ्यात उत्कृष्ट क्रिया काय आहे. तर तो प्रश्न तर आम्ही विचारू, पण त्याच्या आधी आम्हाला 3 मोठे प्रश्न आहेत. आम्ही जेव्हा तुमची वाट बघत होतो तेव्हा तुम्ही म्हणाले कली साधू कली साधू. कलीला तुम्ही साधू कसं काय म्हणताय. ते म्हणतात नाही मी विचार करत होतो की कलियुगामध्ये परमेश्वर प्राप्ती किती सोपी आहे. आधीच्या युगांमध्ये आपण ऐकतो की विश्वामित्र मुनींनी 60,000 वर्ष तपस्या केली होती आणि 60,000 वर्ष तपस्या करून पण त्यांचं त्यांच्या मनावर नियंत्रण नाही झालं आणि म्हणून मेनका जेव्हा तिथे आली त्यांचे डोळे बंद होते, डोळे बंद करून बसले होते, ध्यानस्थ होते, पण मेनकाने आपले फक्त पैंजण वाजवले जेव्हा छ त्यांनी ते क्षोभित झाले आणि फोर्स झाला त्यांच्यावर. त्यांना डोळे उघडायला लागले की कुठून आला हा आवाज आणि नंतर मेनकासोबत त्यांचे संबंध झाले. मग हे जेव्हा पहिल्यांदा घडलं तेव्हा त्यांना लक्षात आलं अरे माझी तपस्या 60,000 वर्षांची तपस्या खराब झाली, आता मी दृढ चित्ताने पुन्हा एकदा तपस्या करणार. मग पुन्हा एकदा विश्वामित्र तपस्येला बसले, पण इंद्राने पुन्हा एकदा त्यांची ती तपस्या भंग करण्यासाठी यावेळेस आता रंभाला पाठवलं. मग रंभाने येऊन पण छन केलं. मग आता यांना माहिती आहे जेव्हा असा आवाज होतो तेव्हा कशासाठी येते, मला प्रलोभन देण्यासाठी. आणि मागच्या वेळेस तर मी घसरून पडलो, आता नाही करणार. तर यावेळेस त्यांनी काय केलं, रागापोटी जेव्हा डोळे उघडले तेव्हा आपल्या रागाच्या नजरेने रंभाला त्यांनी भस्म करून टाकलं. आणि जेव्हा रंभा भस्म झाली तेव्हा त्यांना परत लक्षात आलं कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव. तर कामवासना असते आणि कामवासना जेव्हा तृप्त नाही होत तेव्हा राग निर्माण होतो. म्हणाले आधीच्या वेळेस मी मोठ्या भावाने खाली घसरून पडलो आणि दुसऱ्या वेळेस मी छोट्या भावाने घसरून पडलो. राग येणं हा पण तर एक घसरूनच पडलो ना. शेवटी माझी ध्यान जे आहे ते भंग झालं. मग तिसऱ्या वेळेस विश्वामित्र मुनी जेव्हा ध्यानाला बसले तेव्हा ठरवलं की यावेळेस मी कामाने पण घसरणार नाही आणि क्रोधाने पण घसरणार नाही. आणि मग त्या प्रवासामध्ये रामचंद्र त्यांना भेटतात आणि मग रामचंद्रांना ते घेऊन जातात आणि त्या प्रवासामध्ये राम आणि लक्ष्मणाचा जो सत्संग होतो त्याच्यामुळे मग विश्वामित्र मुनीच्या चेतनेमध्ये परिवर्तन होतं. आणि म्हणून रामायणाचा जो पहिला कांड आहे त्याला म्हणतात बालकांड. तो बालकांड जो आहे त्याच्यामध्ये रामचंद्रांच्या बालपणाचे फक्त 12 श्लोक आहेत. जसं श्रीकृष्णांच्या बालपणाच्या कितीतरी लीला दिल्या आहेत, रामचंद्राच्या बालपणाचे फक्त 12 श्लोक आहेत. एवढा मोठा तो भाग आहे, त्याला बालकांड का म्हटलं. तर बालकांडाचा जो बाल शब्द आहे त्याचं रामचंद्रांशी काही घेणं देणं नाही. पण त्या रामचंद्रांच्या सान्निध्यामध्ये जो विश्वामित्र मुनी 80,000 90,000 वर्ष तपस्या करून त्याची वृत्ती बदलली नाही, राग अजून त्याचा कंट्रोल झाला नाही, कामवासना त्याची बदलली नाही, काही दिवसांचा त्यांनी जेव्हा संग केला, रामचंद्रांना तो ताटकाला मारायला घेऊन गेला, त्या काही क्षणांमध्ये त्याची ती जी बालिश वृत्ती होती ती बदलली. म्हणून त्या कांडाचं नाव आहे बालकांड. तर इथे आपण बघतो की कशा प्रकारे पूर्वीच्या युगांमध्ये
व्यास ऋषी या सगळ्या ऋषीनं सांगतायत पूर्वीच्या युगांमध्ये खूप घोर तपस्या करायला लागायची, खूप मोठमोठे यज्ञ करायला लागायचे आणि ते करून पण यश प्राप्ती होत नव्हती. आणि मी माझ्या त्रिकालज्ञ म्हणजे इतिहास, वर्तमान आणि भविष्य ते जाणू शकतात. म्हणतात मी भविष्यात बघतोय कलियुगामध्ये एक तर प्रायण अल्पायुष्य सभ्य, आपलं आयुष्य पण 1,00,000 वर्ष नाही आहे. सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्ष होतं, आता ते आयुष्य पण किती झालं आहे, 100 पण नाही राहिलं. आता 60-65 आहे आयुष्य कमी, त्याच्यामध्ये 60,000 वर्ष तपस्या कशी करणार. म्हणतात त्याच्यामध्ये पण रोगराई, कोणाची पाठ दुखते, डोळे दुखतात, हा आजार तो आजार. प्रायण अल्पायुष्य सभ्य कलावस्मिन युगे जन मंद सुमंद मतयो मंद भाग्याही उपाद्रिता. म्हणजे कलियुगातल्या लोकांचं आयुष्य कमी, त्याच्यामध्ये आजार, म्हणजे हे शरीर पण दुर्बळ आहे, आपल्या अन्नामध्ये शक्ती नाही आहे, पाणी प्रदूषित आहे, हवा प्रदूषित आहे, म्हणून जास्ती दिवस आपण टकत नाही आणि जेवढे वर्ष टिकतो त्या शरीरामध्ये जास्ती प्राण नाही आहे तपस्या करायचा. म्हणतात तशा परिस्थितीमध्ये त्याला आधीच कमी सुविधा आहे, त्याच्यामध्ये इतक्या खोट्या संस्था पसरल्या आहेत की ज्या म्हणतात की आम्ही तुम्हाला परमेश्वराची ओळख करून देतो, पण बेसिकली छोटंसं काहीतरी सांगतात आणि पैसे दक्षिणा घेण्यामध्ये नंबर 1 आहेत. म्हणतात त्या सगळ्या याच्यातून जर वाचून कोणी योग्य ठिकाणी पोचला, पण कधी कधी काय होतं त्याला त्या संस्थेशी जुळल्यानंतर पण कार्यक्रम नियमितपणे अटेंड करण्यासाठी शक्य नाही होत. का? मंद भाग्य. कधी घरी आर्थिक काही समस्या असते, कधी आजारी आई वडील असतात. तर जरी कमी आयुष्य, कमी तब्येत, त्याच्यामध्ये एखादा कुठली प्रामाणिक संस्था असते जी गुरु शिष्य परंपरेनुसार गीता आणि भागवत शिकवते, त्याचे पण जे साप्ताहिक कार्यक्रम असतात ते मोफत असतात, ते फीज नाही घेत. जेव्हा बाकीचे महाराज लाखो रुपये घेतात, त्याच्यामध्ये प्रसाद पण घरची कधी कधी आपलं अंतर, घर कुठेतरी दूर असतं, म्हातारे आई वडील असतात, आर्थिक परिस्थिती, तर त्याच्यामध्ये पण बघा मंद भाग्य हे असतं की अशा संस्थांमध्ये जरी आध्यात्मिक ज्ञान मोफत मिळते तरी पण ते दर आठवड्याला तिथे जाऊन अटेंड करणं पण एवढं सोपं नाही आहे. म्हणून व्यास ऋषी म्हणतायत कलियुगाची काय महान गुण आहे. कलिसाधू कलियुगामध्ये 5 वर्ष 10 वर्ष आयुष्याच्या शेवटी जरी आपण कुठल्या प्रामाणिक संस्थेशी जुळलो आणि जर आपण तो महामंत्र घेतला, 5-10 वर्षामध्ये आपल्याला ती आध्यात्मिक गती मिळू शकते जी सत्य, त्रेता आणि द्वापरमध्ये नाही मिळू शकत. म्हणून मी म्हणालो कलिसाधू म्हणजे हो मोठी गोष्ट आहे. मग तुम्ही म्हणाले स्त्री साधू, साधारण वैदिक संस्कृतीमध्ये मंदिरांमध्ये आतमध्ये देवघरामध्ये त्यांना प्रवेश पण नाही आहे, तर स्त्री साधू का म्हणाले. पण नाही, मी विचार करत होतो, जर एखाद्या स्त्रीने विचार केला की मी एक पतिव्रता स्त्री बनीन आणि माझ्या पतीची सेवा करीन, फक्त पतिव्रता हा गुण जरी एका महिलेमध्ये असला तरी म्हणाले त्या महिलेला सर्व काही मिळतं, तिला वेगळी तपस्या करायची गरज नाही आहे. मनुष्याला, पुरुषाला वेगळी तपस्या करायची गरज आहे, पण महिलेला काय सांगितलं आहे वैदिक संस्कृतीमध्ये, फक्त आपल्या पतींची प्रामाणिकपणे सेवा केल्याने तुला सर्व यश मिळेल. आणि याचे 2 उदाहरण आहेत. एक उदाहरण तर आपण बाकी सगळे सकारात्मक उदाहरण आहेत, कुंती आहे, द्रौपदी आहे, सीता देवी आहे. पण आज सकाळी जेव्हा सती महिलांचं मी एक गणना करतो, त्याच्यामध्ये एक नाव मी घेतलं होतं मंडोदरीचं. मंडोदरीचे पती कोण आहेत? रावण आहेत, राक्षस आहेत, असुर आहेत, चुकीच्या वृत्तीचे आहेत. पण प्रश्न हा नाही आहे की ते काय करतायत, प्रश्न आहेत की इनी काय केलं. इनी नम्रपणे आपल्या पतीची सेवा केली. म्हणून मंडोदरी जरी एका असुराची पत्नी असेल, पण तिची गणना त्या लिस्टमध्ये आहे जिथे बाकीचे कोण कोण आहेत, द्रौपदी आहे, सीता आहे, कुंती आहे, यांचं जीवन कुठे आणि मंडोदरीचं. पण पतिव्रता हा गुण खूप आहे. तर व्यास ऋषी म्हणतायत कलियुगामध्ये इतके प्रलोभन असतानाही जर एखाद्या महिलेने आपल्या पतीप्रती पतिव्रता हा गुण ठेवला, तिला सर्व काही मिळू शकतं. तर मी विचार करतो स्त्री साधू. व म्हणाले शेवटचा प्रश्न, शूद्र साधू कसे काय म्हणाले तुम्ही. तर म्हणाले ब्राह्मण जे आहे ते भगवंतांची पूजा करतात, क्षत्रिय आहे ते धर्माचं पालन करतात आणि धर्माचे रक्षण करतात, आणि वैश्य आहेत ते या 2 वर्णांना धनसंपत्ती देतात. मंदिर बांधायला पैसे कुठून येणार, गोरक्षा कोण करतात, वैश्य करतात. तर म्हणतात ब्राह्मणांचं कर्तव्य परमेश्वराप्रती, क्षत्रियांचं कर्तव्य परमेश्वराप्रती, वैश्यांचं कर्तव्य परमेश्वराप्रती, आणि शूद्रांचं काय कर्तव्य. शूद्रांचं कर्तव्य आहे आपापल्या परिस्थितीप्रमाणे कुठल्या तरी ब्राह्मणाची प्रामाणिक सेवा करणे, कुठल्या तरी क्षत्रियाची प्रामाणिक सेवा करणे, कुठल्या तरी वैश्याची प्रामाणिक सेवा करणे. तर जसं एका महिलेला पतिव्रता हा गुण असल्याने तिला सर्व सिद्धी मिळते, तसे म्हणे एका शूद्र व्यक्तीने फक्त ठरवलं की मी या ब्राह्मणाची सेवा करणार आहे, आणि तो ब्राह्मण जर प्रामाणिकपणे भगवंतांची सेवा करत असेल
त्याचं फळ त्या शूद्राला पण मिळेल. त्याला काही करायची नाही, त्याला वेगळी साधना करायची गरज नाही आहे. तर मी विचार करतो कलियुगामध्ये किती चांगले गुण आहेत. हे जेव्हा बाकीच्या ऋषीमुनींनी ऐकलं तर त्यांना एक लक्षात आलं की आपण जो प्रश्न विचारला होता की जीवनामध्ये नक्की करायचं आहे काय, त्याचं उत्तर या 3 उदाहरणांद्वारे व्यास ऋषींनी आपल्याला न विचारता दिलं की ॲक्च्युली प्रामाणिकपणे आपले जे कर्तव्य आहेत ते आपल्याला प्रामाणिकपणे करायचे आहेत. 2 कर्तव्य असतात, एक ऐहिक कर्तव्य असतात आणि एक परमार्थिक कर्तव्य असतात. तर आपण ज्या परिस्थितीमध्ये जन्म घेतला आहे, आपण ब्रह्मचारी आश्रमात असतो तर ब्रह्मचारी आश्रमाचे काही कर्तव्य आहेत, गृहस्थ आश्रमाचे काही कर्तव्य आहेत आणि हे आपले ऐहिक कर्तव्य झाले. एक आहे स्वधर्म, की या जगामध्ये आपण जो जन्म घेतला त्यानुसार आपला धर्म, आणि एक आहे आपलं स्वरूप. स्वरूप स्थिती काय आहे, आपण आत्मा आहोत. तर 2 कर्तव्य आहेत, एक आहेत या जगातले कर्तव्य आणि एक आहे परमेश्वराप्रती कर्तव्य. हे 2 कर्तव्य जरी आपण केले, आपण कुठले मोठे ब्राह्मण नाही, आपण कुठले मोठे 36-96 कोळी क्षत्रिय नाही, वैश्य नाही, काही नाही. फक्त आपण आपले ऐहिक कर्तव्य आणि परमेश्वराप्रती कर्तव्य जर प्रामाणिकपणे केले तर कलियुगामध्ये परमेश्वरांनी एक 10% डिस्काउंट दिलं आहे आपल्याला. 10% डिस्काउंट नाही, 90% डिस्काउंट आणि 10%. तर प्रभुपादांच्या जीवनामध्ये पण एक गोष्ट आहे. प्रभुपाद एकदा प्रवचनानंतर जेव्हा कीर्तन करत होते तेव्हा बघितलं की सगळेजण असे थोडे खिन्न अवस्थेत दिसत होते. मग प्रभुपादांनी विचारलं काय झालं तुम्हाला. म्हणजे नाही हो प्रभुपाद, तुम्ही म्हणत होते की आपण प्रामाणिक जप करायला पाहिजे, प्रामाणिक नियम पालन करायला पाहिजे, प्रामाणिक सेवा करायला पाहिजे. मला हे ना आम्ही पाश्चात्य देशांमध्ये जन्म घेतला आहे, आमच्यासाठी हे खूप कठीण आहे. तर प्रभुपादांनी थोडा वेळ विचार केला आणि प्रभुपाद म्हणाले ठीक आहे, मी जेवढं काही म्हटलं त्याचं 90% जरी तुम्ही केलं तरी मी तुम्हाला भगवतधामी घेऊन जाईल. एवढं म्हणाले, पण लोकांच्या चेहऱ्यामध्ये काही बदल नाही घडला. कारण प्रभुपादांनी जे सांगितलं होतं त्याचं 90% करणं पण कठीण आहे. मग ती परिस्थिती बघून प्रभुपाद म्हणतात ठीक आहे, 80% जरी केलं तरी मी तुम्हाला भगवतधामी घेऊन जाईल. 1-2 चेहरे खुलले, पण मॅक्झिममचे चेहरे होते अजूनही उदासच होते. ठीक आहे, 70% जरी तुम्ही मी जे सांगतोय ते पालन केलं तरी मी तुम्हाला भगवतधामी घेऊन जाईल. तरी काही लोक बिचारे उदासच होते, त्यांना माहिती आहे सत्य परिस्थिती काय आहे. मग प्रभुपाद आसनावरून उठले आणि म्हणाले ठीक आहे, 60% जरी केलं तरी मी तुम्हाला भगवतधामी घेऊन जाईन, असं म्हणून तिथून निघून गेले. तर प्रभुपादांनी ऑलरेडी आपल्याला कमी दिलं आहे, पण प्रभुपादांनी जेव्हा प्रामाणिकपणे सगळ्या भक्तांनी सांगितलं की प्रभुपाद हे कठीण आहे, निरपराध जप करणं कठीण आहे, अपराध शून्य जीवन जगणं खूप कठीण आहे. म्हणाले 60% 50% जरी तुम्ही पालन केलं, पण तुम्ही प्रयत्न करताय का. कधी कधी आपण काय म्हणतो प्रभूजी माझ्याकडून होणार नाही, मी प्रयत्न पण नाही करणार, तिथे आपण फसलो. पण आपण कमीत कमी रोज प्रार्थना केली भगवंतांना, भगवंता मला करायचं आहे पण मी कमकुवत आहे, माझ्याकडे शक्ती नाही आहे, ती कृपया मला कृपा द्या, कृपया मला थोडी शक्ती द्या. त्या प्रार्थनेमुळे भगवंत आपल्याला म्हणतील की हा कमीत कमी प्रार्थना तरी करतो, याचं ध्येय तरी नी उच्च ठेवलं आहे, आणि मग कुठेतरी आपल्याला सवलत मिळू शकते आणि आपल्याला घेऊन जाऊ शकतात. 11व्या स्कंदामध्ये अजून एक खूप सुंदर श्लोक आहे. त्याच्यामध्ये लिहितात कलेर दोष निधे राजन अस्तिही एको महद्गुणा. निधी, निधी म्हणजे समुद्र. कलेर दोष निधी राजन. परीक्षिता, हा जो कलियुग आहे हा दोषांचा एक समुद्र आहे, पण अस्तिही एको महद्गुणा. याच्यामध्ये फक्त एकच महद्गुण आहे. काय. कीर्तनाद एव कृष्णस्य मुक्तसंग परम व्रजेत. या कलियुगामध्ये जे दोषांचा सागर आहे, फक्त एकत्र येऊन जर आपण नाम संकीर्तन केलं तर त्या नाम संकीर्तनाने मुक्तसंग परम व्रजेत आपल्याला पण वैकुंठ मिळू शकतं. तर अशा प्रकारे अनेक अनेक ठिकाणी कलियुगाची महानता सांगितली. आणि जेव्हा भक्तिदेवी म्हणते परीक्षिताने कलियुगाला मारलं का नाही, जर कलियुगाला मारलं असतं तर आज पृथ्वीवर ही वाईट परिस्थिती नसते. तर नारद मुनी हे 2 कारणं सांगतात. एक म्हणजे क्षत्रिय जर शरणागती मागितली तर शरणागती देण्यासाठी बद्ध आहे, आणि दुसरं म्हणतात की कलियुगाचे ही एक बाजू आहे जी खूप चांगली आहे. आणि कलियुगाने बघितलं या एका चांगल्या गुणासाठी की ज्या मात्रेत ज्या प्रमाणामध्ये कलियुगामध्ये लोक वैकुंठ गाठत आहेत, खरी गोष्ट अशी आहे की त्या मात्रेमध्ये सत्ययुगामध्ये लोक जात नव्हते. जरी पवित्र जीवन जगत होते पण वैकुंठाला प्राप्त करणं एवढं सोपं नव्हतं. आमच्या मंदिरामध्ये काही उडुपी म्हणून आहे ना जागा, तर उडुपीमध्ये मध्वाचार्य यांचा एक संप्रदाय आहे. गेल्या 900 वर्षांपासून, 900 ते 1000 वर्षांपासून तो संप्रदाय चालू आहे, वैष्णव. तर त्या कम्युनिटीमधले काही जे भक्त आहेत त्यांनी पिढ्यानोपिढ्यात त्या मार्गाचं अवलंबन केलं आहे, पण आता मग बॉम्बेला येऊन मग आता इस्कॉनशी जुळले.
तर त्यांनी जेव्हा इस्कॉनच्या प्रवचनात ऐकलं की श्री चैतन्य महाप्रभू म्हणतायत हे एक जीवन फक्त मला समर्पित करा, आणि काय काय अपेक्षा आपल्याकडून, एक मंदिर बांधा प्रत्येकाने, तुम्ही एक मंदिर बांधा, तुम्ही आपल्याला म्हणतायत 16 माळा जप आणि 4 नियम. प्रभुपादांनी 108 मंदिरं बांधली, आपल्याकडून एक मंदिर बांधायची अपेक्षा नाही आहे, एक मंदिर चालवायची पण अपेक्षा नाही. म्हणतात तुम्ही स्वतःच्या घरी फक्त 16 माळा आणि 4 नियम करा. जर एकत्र येऊन मंदिरासाठी काय करू शकले तर खूप मोठी गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे ती. हे जेव्हा ऐकलं तेव्हा त्यांचे जे संन्यासी आहेत उडुपीचे, त्यांना जाऊन त्यांनी प्रश्न विचारला की हे इस्कॉनचे जे संन्यासी आहेत ते म्हणत आहेत एक जन्म फक्त शुद्ध भक्ती करायची आहे आणि त्या एक जन्माच्या शुद्ध भक्तीने तुम्ही जाऊ शकता. तेव्हा त्या संन्यासीने सांगितलं मी नाही मान्य करत आहे, कारण वेदांनुसार जर 100 वर्ष 100 जन्म आपण जर चांगलं वर्णाश्रम धर्म पालन केलं तर कुठे मुक्ती मिळते, भक्ती नाही मिळत. तर श्रीकृष्णांची शुद्ध भक्ती खूप दुर्मिळ आहे आणि म्हणून म्हणतात की तर मध्वाचार्यांच्या संप्रदायातले जे लोक आहेत ते पण मान्य करायला तयार नाहीत की एका जीवनामध्ये श्रीकृष्णांचं गोलोक वृंदावन मिळेल. आणि ती जागा श्री चैतन्य महाप्रभूंच्या कृपेमुळे, प्रभुपादांच्या कृपेमुळे इस्कॉन, प्रभुपाद एकदा म्हणाले माझ्याकडे वैकुंठाचा जे मागचा दरवाजा त्याची गुरुकिल्ली आहे. आपल्या घरी असतो ना एक बॅकडोर एंट्री असते ना, तर म्हणतात वैकुंठाच्या बॅकडोर एंट्रीची चावी माझ्याकडे आहे, माझ्या पाठीपाठी आम्ही तो मागचा दरवाजा उघडला आहे, समोरच्या दरवाजावर ते जय विजय आहेत, मागचा दरवाजा मी शोधून काढला आहे. तर अशा प्रकारे नारद मुनी भक्तिदेवीला सांगतायत या 2 कारणांमुळे कलियुगाला परीक्षिताने नाही मारलं. मग म्हणतात की भक्तिदेवी पण तुम्ही ना काही काळजी करू नका. तुम्हाला, मला आठवतं आहे की एकदा जेव्हा तुम्ही हरीला शरण गेले तेव्हा हरीनी सांगितलं मी तुझी स्वतः काळजी घेईन आणि हरी तुमची काळजी घेतील, सगळं काही नीट होईल. असं बोलून मग त्या 2 मुलं जे होते ते म्हातारे होते त्यांच्याकडे बघितलं नारद मुनी आणि त्यांना हाक मारली. हाक मारून त्यांच्यामध्ये काही परिवर्तन नाही झालं. मग नारद मुनी म्हणाले एक काम करतो, मी यांना वेद पुराण सांगतो. तर नारद मुनीने त्यांच्या कानाजवळ जाऊन गीता, उपनिषद, विष्णू सहस्त्रनाम असं सगळं उच्चारण करायला लागले. आणि परमेश्वराचं नाव ऐकून हे जे 2 व्यक्ती आहेत हे असे थोडे जागे झाले, पण असे एकदम झोपेत होते आणि पुन्हा एकदा असे कोसळले मागे. तेव्हा नारद मुनींना लक्षात आलं अगदी विष्णू सहस्त्रनाम मी गातोय, परमेश्वराचं नाव गातोय, गीतेतल्या शिकवणी सांगतोय परमेश्वराच्या, त्याच्यानी कमीत कमी जाग आली, त्याच्यानी कमीत कमी शुद्धीवर आले. पण तरी पण ना एवढे असे वीक झाले होते, त्यांचे केस, चेहरा तरुणासारखा होता पण थोडे सुरकुत्या होत्या आणि केस असे सगळे पांढरे पडले होते, हाताचे नुसते हाडं झाली होती. म्हणाले काय करायचं काय करायचं आता. मग तेव्हा भक्तिदेवीला म्हणतायत मी तर माझ्याकडून प्रयत्न केला, आता आपण काय करायचं. मग म्हणतात मला आता याचा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आहे आणि भक्तिदेवीकडे नाही आहे, मी थोडं आजूबाजूला कोणी मोठे साधू आहेत का विचारतो. तर परत या प्रश्नाच्या उत्तरासाठी नारद मुनी या पृथ्वीवर परत भ्रमण करू लागले आणि भ्रमण करता करता बद्रिकाश्रमला पोचले. आणि आपण सुरुवात कुठून केली, आपण सुरुवात केली की बद्रिकाश्रमला चतुष्कुमार आहेत आणि चतुष्कुमारांनी त्यांना विचारलं की तुम्ही इतके खिन्न अवस्थेत का आहात. मग तिथे पोचले परत. आणि मग चतुष्कुमारांना सांगितलं की असा असा माझा प्रवास आहे. भक्तिदेवी तरुण झाली पण ज्ञान आणि वैराग्य हे अजूनही म्हातारे आहेत. आणि त्याचे 100 मुली होत्या तरुण, सुंदर दिसणाऱ्या आणि अलंकृत होत्या. कोण होते ते भक्तिदेवीने सांगितलं हे सगळे तीर्थ आहेत, ही गंगा देवी आहे, ही यमुना देवी आहे, ही सरस्वती देवी आहे आणि हे इथे सेवा करायला आलेत भक्तिदेवीचे. पण त्यांना पण मी जेव्हा विचारलं की ज्ञान आणि वैराग्याला आपण तरुण कसं करू शकतो तर त्या तीर्थांकडे पण ते नाही आहेत. तर मग ही सगळी जी व्यथा आहे ही नारद मुनींनी चतुष्कुमारांना सांगितली आणि म्हणाले की आता काय करायचं ते सांगा. मग तेव्हा चतुष्कुमार म्हणाले की याच्यावर एकच उपाय आहे, ज्ञान यज्ञ करायला लागेल. आणि कुठला ज्ञान यज्ञ, तर म्हणाले श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ. तर तेव्हा म्हणतात की जर तुम्ही श्रीमद भागवतमची कथा सुरू केली तर बघा ही जी भक्तिदेवी आहे ही पुन्हा कशी नृत्य कर, आता ती फक्त तरुण झाली आहे, ती नृत्य नव्हती करत. म्हणतात भक्तिदेवी नृत्य करू लागेल आणि ज्ञान आणि वैराग्य जेव्हा भागवतम कथा ऐकतील तेव्हा पूर्ण तरुण होतील आणि परिवर्तन घडेल. आणि तेव्हा ते म्हणतात, नारद मुनी म्हणतात मग आता ही कथा करायची कुठे, का बरं असं म्हणतात, कारण सर्व तीर्थस्थान गंगा नदी, यमुना नदी, सरस्वती नदी हे तर तिथे उभे होते आहेत, मग आता ही कथा कुठे करायची. मग तेव्हा चतुष्कुमार म्हणतात
या बद्रिकाश्रमामधून जेव्हा ही गंगा नदी अशी वाहते आणि खाली पोचते, तर जिथे सर्व पर्वत समाप्त होतात तिथे त्या नदीच्या काठी एक स्थान आहे, त्याचं नाव आहे आनंद म्हणून. आणि त्या आनंद या ठिकाणी खूप पवित्र ठिकाण आहे. त्या आनंद ठिकाणी जर तुम्ही भागवत कथा आयोजित केली तर त्या भागवत कथेमुळे भक्तिदेवीमध्ये नवीन एनर्जी येईल, ज्ञान आणि वैराग्य हे तरुण होतील. तर ते आनंद क्षेत्र कुठे आहे? ते आनंद क्षेत्र आपण आज हरिद्वार म्हणतो. तर म्हणून आज ही कथा कोणाला माहिती नाही आहे आणि लोकांना वाटतं की हरिद्वार ही तपोभूमी आहे आणि सगळीकडे तेच पोस्टर लागले आहेत. पण ॲक्च्युली हरिद्वार ही तपोभूमी नाही आहे. ॲक्च्युली हरिद्वार ही भक्तिभूमी आहे आणि ही भागवत श्रवण करण्याची जागा आहे. म्हणून आपण गेल्या 3 दिवसांपासून जे हरिद्वारमध्ये ऐकून बसून आपण जे भागवतम ऐकतोय ते चतुष्कुमारांनी नारद मुनींना सांगितलं आहे, भक्तिदेवीला तरुण करण्यासाठी आणि ज्ञान आणि वैराग्याला तरुण करण्यासाठी हरिद्वार याला आनंद नाव दिलं आहे. आणि त्या ठिकाणी येऊन आपण जर भागवत कथा ऐकली तर आपल्यासाठी खूप श्रेयस्कर आहे. आणि तेव्हा मग चतुष्कुमार म्हणतात की या आनंद या क्षेत्रामध्ये जर तुम्ही भागवत कथा केली तर जेव्हापर्यंत 1000 अश्वमेध यज्ञाचं पुण्य आहे किंवा 100 वाजपेयी यज्ञाचं पुण्य आहे, हे पुण्य पण भागवत कथा ऐकण्याचे जर 16 भाग केले त्या पुण्याचे तर त्याच्यातला एक भाग पण 1000 अश्वमेध यज्ञ आणि 100 वाजपेयी यज्ञापेक्षा जास्ती आहे. म्हणतात कलियुगामध्ये एखादा व्यक्ती तेव्हापर्यंत ज्ञानी खऱ्या परिस्थितीने होऊ शकत नाही जेव्हापर्यंत तो भागवतम ऐकत नाही. एखादा व्यक्ती तेव्हापर्यंत पापमुक्त होऊ शकत नाही जेव्हापर्यंत तो भागवतम ऐकत नाही. आणि जर एखाद्या व्यक्तीने दररोज 1 श्लोक, अर्धा श्लोक, अगदी पाव श्लोक जरी गायला तरी तो 100 कोटी जन्मांमध्ये जे त्यांनी पाप अर्जित केले आहेत ते इमिजिएटली नष्ट करेल. म्हणून म्हणतात की कलियुगामध्ये श्रीमद भागवतमला खूप महत्त्व आहे. आणि मग नंतर चतुष्कुमार म्हणतात की ज्यांनी कलियुगामध्ये भागवतम एकदा पण ऐकलं नाही तो व्यक्ती जिवंतच नाही आहे, तो मृत व्यक्ती आहे. ती फक्त जी प्रेत आहे ते फक्त चालतं आहे. आणि शेवटच्या क्षणी जर सुदैवाने कोणी भागवतम ऐकलं तर गोविंद श्रीकृष्ण स्वतः या जगात येतात आणि त्याचा हात धरून त्याला वैकुंठाला घेऊन जातात. हे जेव्हा नारद मुनी ऐकतात तेव्हा नारद मुनी म्हणतात, मला एक सांगा, भागवतामध्ये पण श्रीकृष्णच आहेत आणि मी त्या ज्ञान आणि वैराग्याला पण गीतेची शिकवण सांगत होतो, विष्णू सहस्त्रनामच सांगत होतो, मग तेव्हा त्याच्यामध्ये परिवर्तन का नाही घडलं? मग तेव्हा चतुष्कुमार म्हणतात, खूप सुंदर उदाहरण देतात. म्हणतात, मला एक सांग, दुधाची चव आणि तुपाची चव एकच आहे का? आता तुम्ही लोक पण म्हणतात तर नारद मुनी तर हुशारच आहेत. नारद मुनी म्हणतात नाही, पण म्हणाले तूप तयार कुठून होतं? म्हणाले दुधातूनच तयार होतं, पण त्याची एक प्रक्रिया आहे. म्हणजे दुधाची एक चव आहे आणि त्याच दुधाला विरजण लावून दही बनवायचं, त्या दह्याला घुसळून त्याच्यातलं लोणी काढायचं, त्या लोण्याला थोडं थोडं गरम करून त्याच्यातून तूप बनवायचं. पण दुधाची चव आणि तुपाची चव याच्यामध्ये खूप अंतर आहे. दुधाला आपण वरण भातात जर टाकलं तर त्याची चव चांगली नाही येत, पण तेच तूप रूपामध्ये जर आपण काही आपल्या अन्नामध्ये टाकलं तर त्याचा स्वाद किती येतो. तसंच म्हणतात, तू भगवद्गीता ऐकवलीस, विष्णू सहस्रनाम ऐकवलास, पण ते दुधासारखं आहे. दूध पण पवित्र आहे, पण दुधाची चव ही दुधाची चव आहे. आणि या सर्व वैदिक शास्त्रांना जर सारांश रूपात केलं, जर त्या दुधाचं दही केलं, दह्याचं लोणी केलं, लोण्याचं तूप केलं, तर त्या तुपाची चव वेगळी आहे. तर हे जे भागवतम आहे हे सर्व वेदांचा सार आहे. म्हणून जरी तू वेदच ऐकवलेस पण कमीत कमी ते जागे झाले होते, पण जर तू हे तूप त्याला खाऊ घालशील तर त्याची चव वेगळी आहे, ते खूप आकर्षक आहे आणि तूप हे खूप पौष्टिक असतं. मग दुसरं उदाहरण देतात, म्हणतात ऊसाच्या रसालाच आटवून साखर बनवतात, पण म्हणतात ऊसाच्या रसाची चव आणि साखरेची चव याच्यामध्ये अंतर आहे. म्हणून हे नारदा, जरी तू विष्णू सहस्रनाम ऐकवलं, जरी तू गीता ऐकवलीस, पण तू श्रीमद भागवतम नाही ऐकवलंस. म्हणून आज एक काम कर, भक्ती देवीला सांग की तू आनंद या क्षेत्रात ये. तर मग नारद मुनी त्या चतुष्कुमारांना हे सगळं ऐकून खाली येतात, हरिद्वारला येतात. आणि तेव्हापर्यंत यमुना शेजारी वृंदावनामध्ये भक्तिदेवी आहे, ती पण तिथून प्रवास करते. तर नारद मुनी बद्रिकाश्रमवरून हरिद्वारला येतात आणि भक्तिदेवी ही प्रवास करून हरिद्वारपर्यंत येते. आणि मग या आनंद क्षेत्रामध्ये एक भागवत कथा होते.
आणि त्या भागवत कथेमध्ये भक्तिदेवी जी दुर्बळ झाली होती पण कमीत कमी तरुण झाली होती, ती नाचू लागते, ती नृत्य करू लागते. आणि ज्ञान आणि वैराग्य आहेत हे एकदम तरुण होतात आणि हे पण नृत्य करू लागतात. आणि ते जेव्हा नृत्य होतं, ते जेव्हा संकीर्तन होतं भक्तिदेवीचं, ज्ञानाचं, वैराग्याचं, चतुष्कुमारांचं आणि नारदमुनीचं, तेव्हा साक्षात श्रीकृष्ण तिथे येतात. कारण यत्र संकीर्तने नैव सर्व स्वार्थ उपलभ्यते. कलियुगाचा धर्म काय आहे की संकीर्तन केलं, श्रीकृष्णांना आकर्षण करण्याची त्याच्यामध्ये शक्ती आहे. सनातन गोस्वामी त्यांच्या एका टीकेमध्ये भागवतांच्या एक खूप छान उपमा देतात. म्हणतात, आपण जेव्हा श्रवणम करतो तेव्हा आपण श्रीकृष्णांना एका रेशमाच्या धाग्याने बांधतो. जेव्हा आपण स्मरणम करतो तेव्हा आपण श्रीकृष्णांना गायींना बांधतो तशा एका दोराने बांधतो. आणि जेव्हा आपण कीर्तन करतो तेव्हा आपण श्रीकृष्णांना लोखंडाच्या साखळीने बांधतो. तर श्रवणाने पण श्रीकृष्ण आकर्षित होतात, पण ते एका रेशीमच्या धाग्यासारखं आहे. स्मरणाने पण श्रीकृष्ण आकर्षित होतात, पण ते एका गायीला बांधेल, त्याला पण तलवारीने कापू शकतो. पण जेव्हा आपण कीर्तन करतो तेव्हा श्रीकृष्णांचं स्मरण इतकं तीव्र होतं, कारण त्या कीर्तनामध्ये बाकीचे विचार येत नाही. एवढे जोर हरे कृष्ण कीर्तन चालू असतं, बाकीचे काही विचार येतात. म्हणतात ते एका लोखंडाच्या साखळीने श्रीकृष्णांना बांधण्यासारखं. तर हे लोक जेव्हा आता संकीर्तन करतायत तेव्हा हरिद्वारमध्ये साक्षात हरी तिथे उपस्थित झाले आणि सगळे जणांनी हरींना बघितलं आणि त्यांना प्रार्थना अर्पण केल्या. तर ही जी सगळी घटना आहे ही हरिद्वारमध्ये झाली आहे. आणि म्हणून हरिद्वार हे मूळ भागवतम बोलण्याचं क्षेत्र आहे. तर इथे आपलं खूप मोठं सौभाग्य आहे. आपण 3 दिवसांपासून इथे तीर्थस्थानी जातो आहे, हरिनाम करतो आहे, रोज सकाळी मंगल आरती करतो आहे, जप करतो आहे. आपल्याला माहिती नाही या 3 दिवसाच्या यात्रेमध्ये आपण काय कमावलं आहे. जस्ट प्रामाणिकपणे जर आपण या प्रक्रियेमध्ये भाग घेतला, प्रभुपादांनी जी प्रक्रिया दिली आहे सगळ्या शास्त्रांवर आधारित आहे. प्रभुपादांनी स्वतःचं काही नाही दिलं, त्यांनी जे त्यांच्या गुरु महाराजांकडून ऐकलं ते आपल्याला त्यांनी सोप्या भाषेत दिलं आहे. तर मग एकदा पार्वती आणि शंकर इथे गंगा नदीच्या काठी ब्रह्मकुंड आहे ना, जिथे आपण त्या दिवशी बसलो होतो आरतीच्या शेजारी, तिथे बसून चर्चा करत होते. तर पार्वती देवी शंकराला म्हणते, असं मी ऐकलं आहे की या गंगा नदीमध्ये, कारण हे चरणामृत आहे, इथे जो कोणी स्नान करेल त्याला मुक्ती मिळेल. मग तेव्हा शंकरजी म्हणाले, असा नियम नाही आहे, शक्यता आहे पण असा नियम नाही आहे. मग पार्वती म्हणाली, असं का तुम्ही म्हणताय? मग तेव्हा शंकर म्हणाले, भावभेद, क्रियाभेद, फलभेद. भेद म्हणजे फरक, भावभेद म्हणजे इतके 1000 लोक इथे स्नान करतायत पण सगळ्यांची भावना समान नाही आहे. क्रियाभेद, क्रियाभेद म्हणजे कोणी जातात ते काय करतात, खूप गरमी आहे आणि या गरमीमुळे ना त्रास होतो आहे, तर हे थंड पाणी वाहत आहे, तर थंड पाण्यामध्ये आंघोळ करूया तर शरीराची गरमी, तर ते भावभेद आहे. क्रियाभेद आहे, तिथे आपण गंगे नदीला एका थंड पाण्याचं ठिकाण म्हणून बघतोय, आपण त्या गंगे नदीला चरणामृत म्हणून बघतोय का? आपण त्या गंगे नदीला भगीरथ महाराजांनी त्यांच्या पूर्वजांना जे अपराधामुळे भस्म झाले होते त्यांना जागृत करण्यासाठी मंदाकिनी गंगेला वामन देवांच्या चरणांना स्पर्श झाला त्या पाण्याचा, त्या पाण्याला घेऊन आले, त्या नजरेने आपण बघतोय का? तर म्हणून म्हणतात शंकर पार्वतीला, भावभेद क्रियाभेद. म्हणून जर भावना वेगळी असेल आणि क्रिया जर वेगळी असेल तर फलभेद, मग फळ पण तसं मिळेल. म्हणून वैदिक शास्त्रामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे, क्रियांपेक्षा जास्ती भावनेला महत्त्व आहे. आपण जे काही करू, आपण छोटीशी खारुताई जरी असो पण त्या खारुताईनी पण प्रामाणिक जर सेवा केली आणि म्हणाले, रामचंद्रांच्या पुलासाठी मी मोठे मोठे दगड नाही उचलू शकत, मी कमकुवत आहे, पण मी एक काम करीन, मी धुळीचे कण फेकीन. तर रामचंद्र काय म्हणतात, हनुमानजी माझ्यासाठी जितके प्रिय आहे तेवढीच तू प्रिय आहे. का बरं? कारण खारीने तिच्या शक्तीप्रमाणे 100% प्रयत्न केले आणि हनुमानजींनी त्यांच्या शक्तीप्रमाणे 100% प्रयत्न केले. तर रामचंद्र आणि श्रीकृष्ण, नारायण, हरी जे परमात्मा आहेत, ते आपण काय करतो ते नाही बघत, पण ते करण्यामागे आपली भावना काय आहे आणि आपली चेतना काय आहे त्याच्याकडे भगवंतांचं लक्ष असतं. तर पार्वती म्हणाली, तुम्ही हे म्हणताय भावभेद, क्रियाभेद, फलभेद, मला याचा थोडा पुरावा तर सांगा. म्हणाले, ठीक आहे, बघ आता काय करतो मी. शंकरजींनी स्वतःचं रूप बदललं आणि एका ब्राह्मणाच्या रूपात आले आणि त्यांच्या पूर्ण शरीरावर असे छोटे छोटे फोड झाले होते आणि तिथे बाजूला एक खड्डा निर्माण केला आणि त्या खड्ड्यामध्ये पडलेले होते.
आणि पार्वतीचं त्यांनी रूपांतर केलं त्यांच्या पत्नीमध्ये, एका ब्राह्मणीमध्ये. आणि तिथून मग गंगे नदीमध्ये स्नान करून सगळेजणं असे तिथून जात होते. मग पार्वतीला सांगितलं, इथून प्रत्येक व्यक्ती जो चालला आहे त्याला सांग की मी माझ्या काही पापकृत्यांमुळे पूर्वीच्या मला आता असं हा फळ मिळालं आहे आणि मी या खड्ड्यामध्ये पडलो आहे, तर मला जर कोणी हात दिला आणि मला जर बाहेर काढलं तर मी पापमुक्त होईन, असं मला वरदान मिळालं आहे. तर पार्वती देवी त्या गंगे नदीमध्ये सगळे स्नान करून असे जे जात असतात त्यांना म्हणते, अहो प्लीज मला एक विनवणी आहे, माझे पती इथे पडलेले आहेत आणि तुम्ही तर गंगे नदीमधून स्नान करून आले आहेत, भगीरथ महाराजांचे अपराधमुळे जे भस्म झाले होते त्यांना मुक्ती मिळाली, तुम्ही तर अपराध पण नाही केला आहे, तर तुम्हाला तर मुक्ती सुनिश्चित आहे, तर माझ्या पती जे इथे पडले त्यांना हात देणार का? तर म्हणाले आम्ही नाही हात देणार. अशा प्रकारे किती अनेक लोक तिथून गेले पण कोणी हात नाही दिला. मग शंकरांनी सांगितलं, बघितलंस, त्यांनी गंगे नदीमध्ये स्नान केलं आहे पण गंगे नदीच्या कथेमध्ये त्यांना विश्वास नाही आहे, त्यांना अजूनही हे नाही माहिती की त्यांनी गंगे नदीमध्ये स्नान केलं आणि हे चरणामृत आहे, ते चरणामृतासारखं नाही बघत आहेत, ते एका वाहणाऱ्या खळखळ 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 वाहणाऱ्या नदीप्रमाणे बघतायत. आणि म्हणून त्यांना स्नान करून पण विश्वास नाही आणि म्हणून भावभेद आहे आणि म्हणून क्रियाभेद आहे आणि म्हणून फलभेद आहे. जेव्हा आपण स्नान करतो ॲक्च्युली आपण त्या भावनेने जर स्नान केलं आपण तत्क्षण सर्व पापांपासून सर्व अपराधांपासून मुक्त होणार. ती शक्ती आहे गंगा नदीमध्ये. आणि त्या भावनेमध्ये जर आपण असू आणि जर खरोखर आपण पापमुक्त झालो तर विचार करा आपल्याला दुसऱ्यांना मदत करण्याची किती प्रेरणा मिळेल आणि आपण आपल्याला जे अमृत मिळालं आहे ते इतरांना वाटप करण्यासाठी आपण किती तयार होऊ. जर आपला आजार आहे आणि त्या आजार सगळ्यांना झाला आहे आणि सगळेजण त्या आजाराचं औषध शोधत आहेत आणि आपल्याला ते औषध मिळालं आणि आपण ते खाल्लं आणि आपला आजार गेला, पण अरे हे औषध काम करते, अरे ये इकडे तुला पण हे औषध, तुला पण. तर अशा प्रकारे ॲक्च्युली इतरांना वाटप करण्याची जी प्रेरणा मिळते ती कशी मिळते? कारण आपल्याला त्याची गोड चव लागते. पण ती गोड चव कधी लागते? भावभेद, क्रियाभेद. तर म्हणून आपण इथे आहोत पण आपली जर चेतना इथे नसेल तर आपल्याला त्याचा पूर्ण फायदा नाही होणार. तर उद्या आपल्या यात्रा कमिटीने सगळ्यांसाठी गंगास्नान एक ऑफिशियली ठेवलं आहे. तुमच्यातून काही लोकांनी गंगास्नान ऑलरेडी केलं आहे. म्हणून पहिल्या दिवशी आपण गंगेच्या अवतरणाची कथा केली का? तर एक आपली योग्य दृष्टी पाहिजे. आणि उद्या ऑफिशियल कथा आहे, ऑफिशियल जागा, ऑफिशियल स्लॉट दिला आहे की जेव्हा आपण स्नान करूया. तर उद्याच्या त्या क्रियेच्या आधी आज ही कथा ऐकणं गरजेचं होतं की कशी आपली चेतना पाहिजे. आणि जरी लाखो लोक त्याच ठिकाणी गंगे नदीमध्ये स्नान करत आहेत पण एक आपल्याला माहिती पाहिजे की सगळ्यांना त्याप्रमाणे फळ नाही मिळणार. जरी हजारो लोक हरिनाम घेत आहेत पण कोणाच्या चेहऱ्यावर उल्हास असतो आणि कोणाच्या चेहऱ्यावर कुठे फसलो मी हरे कृष्ण करता. तर म्हणून चेतना जर आपण शुद्ध ठेवली तर प्रभुपादांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये जेवढी फळं सांगितले ते सगळे फळ आपल्यासाठी वाट बघतायत. तर खूप धन्यवाद. हरे कृष्णा. आज आपण हरिद्वार धामाबद्दल चर्चा केली. थोडं ऋषिकेशबद्दल सांगतो. तर ही सत्ययुगातली गोष्ट आहे. स्कंद पुराणामध्ये वर्णन आहे. इथे एक ऋषी राहत होते, त्यांचं नाव होतं रैभ्य ऋषी. आणि हे रैभ्य ऋषी खूप कठोर तपस्या करायचे. आणि रैभ्य ऋषींचा एक मुलगा होता, त्याचं नाव होतं सोम ऋषी. तर हा जो सोम ऋषी होता हा पण सकाळी उठायचा, तपस्या करायचा. रैभ्य ऋषी पण सकाळी पहाटे उठून तपस्या करायचे आणि हे त्या ऋषिकेश त्या क्षेत्रामध्ये राहायचे. तर एक दिवशी रैभ्य ऋषी सकाळी लवकर उठले आणि गंगा नदीमध्ये स्नान करायला गेले. आणि गंगा नदीमध्ये स्नान करून जेव्हा परत येत आहेत तेव्हा वनाच्या मार्गाने येत आहेत. आणि तेव्हा सोम ऋषी आहेत हे काही उशिराने उठले होते आणि ते आता नदीकडे चालले आहेत. तर ते झाडाझुडपांमधून जेव्हा चालले आहेत तेव्हा रैभ्य ऋषी जेव्हा तेव्हा त्या कोरड्या पानांवर जेव्हा पाय पडतो तेव्हा असा तो कट 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 असा आवाज येतो ना. तर सोम ऋषी जेव्हा जात होते, अंधार होता, हे तर पहाटेची गोष्ट आहे. सोम ऋषींना वाटलं इथे कोणतरी जंगली प्राणी आहे की काय, वाघ आहे की काय, सिंह आहे की काय. म्हणून त्यांनी हातामध्ये एक लोखंडाचा त्यांच्याकडे एक रॉड होता, तो त्या दिशेने असा त्यांनी जोरात हाणला आणि तिथून आवाज आला आ म्हणून. आणि त्यांनी जाऊन बघितलं स्वतःच्या वडिलांना त्यांनी खूप जोरात मारलं आणि त्यांचे वडील तिथेच मृत्यूला प्राप्त झाले. हे बघून सोम ऋषीला खूप वाईट वाटलं. तर सोम ऋषींनी त्या दिवशीपासून खूप तपस्या चालू केली आणि त्यांच्या तपस्येने प्रसन्न होऊन देवी देवता तिथे उपस्थित झाले. मग त्यांनी म्हणाले तुला काय पाहिजे आमच्याकडून वरदान? म्हणाले चुकीने अंधारात भूलचूक झाली आणि मी माझ्या स्वतःच्या वडिलांना मारलं, हे त्यांचं शरीर आहे, कृपया त्यांना पुन्हा जागृत करा.
तर देवी देवता त्याच्या तपस्येने इतके खुश झाले आणि त्याच्या वडिलांप्रती जे प्रेम आहे त्याच्याप्रती इतके खुश झाले, त्यांनी त्यांच्या वडिलांना पुनर्जीवित केलं. रैभ्य ऋषी जसे पुनर्जीवित झाले त्यांना लक्षात आलं की माझा मृत्यू कसा झाला होता. त्यांना एक लक्षात आलं, हे जे मनुष्य जीवन आहे, आपण जरी काही केलं नसेल तरी चुकीने पण आपला कधीही मृत्यू होऊ शकतो. तर ड्रायव्हिंग जेव्हा आपण करतोय तेव्हा आपण स्वतःची कार सांभाळू शकतो, पण रस्त्यावर जे 1000 इतर वाहने त्याला कसं सांभाळणार आपण. आपण आपली कार वेगाने चालवू, नीट चालवू, बरोबर चालवू, पण बाकीच्यांचं काय करू शकतो आपण. तर म्हणून रैभ्य ऋषींनाही लक्षात आलं, मी माझं जीवन प्रामाणिकपणे जगत होतो, पण तरी पण माझ्या स्वतःच्या मुलाकडूनच माझी मृत्यू होऊ शकते. तर मग या अशा क्षणभंगूर मनुष्य जीवनामध्ये आपण काय करायचं. म्हणून त्यांनी त्या दिवशी ठरवलं, आजपासून मी केवळ भगवंतांची भक्ती करीन. मग त्यांनी खूप कठोर भक्ती सुरू केली. त्याच काळामध्ये भगवंतांनी मधु आणि कैटभ या 2 राक्षसांना मारलं आणि मधु आणि कैटभ या राक्षसांना मारून रैभ्य ऋषींच्या त्या कठोर तपस्येने आकर्षित होऊन भगवंत नारायण त्या भागामध्ये गेले. तर तिथे जिथे गंगा नदीच्या काठावर रैभ्य ऋषी तपस्या करत होते तिथे एक आंब्याचं झाड होतं आणि त्या आंब्याच्या झाडाला चांगली पालवी होती, चांगले पानं वगैरे सगळे होते. तर भगवंत म्हणाले, मी एकदम अचानक त्याच्यासमोर गेलो तर त्याची जी तपस्या ती भंग होईल, म्हणून त्या आंब्याच्या झाडाच्या पानांच्या पाठीमागे उभे राहिले आणि हळूचकन बघत होते की रैभ्य ऋषी काय तपस्या करतायत. तर तेव्हा त्यांनी त्या फांदीवर असा हात ठेवला होता आणि ते हात ठेवल्यामुळे ती फांदी अशी थोडीशी वाकली. तर म्हणून त्याला म्हणतात कुब्ज. कुब्ज म्हणजे वाकलेलं. तर ती जी महिला आहे कृष्णलीलेमध्ये तिला पण म्हणतात कुब्जा. कुब्जा का ती वाकली आहे म्हणून. तर त्या आंब्याचं झाड असं थोडं वाकलं परमेश्वराच्या हातामुळे, तर त्याला म्हणतात कुब्ज आम्रक तीर्थ. आणि कुब्ज आम्रक तीर्थ कुठे आहे, जिथे आज आपण दुपारी भरत महाराजांच्या मंदिरात गेलो होतो ते जे स्थान आहे तेच कुब्ज आम्रक तीर्थ आहे. तर तिथे भगवंत आले आणि तिथे आंब्याच्या झाडावर हात ठेवून असं बघत होते की रैभ्य ऋषी तिथे तपस्या करतायत. तर अर्थात आपण ज्यांची तपस्या करतोय, ज्यांचं स्मरण करतोय आणि ते जर तिथे आले तर आपल्याला लक्षात येणार. ध्रुव महाराज तपस्या करतायत आणि जेव्हा भगवंत आले तेव्हा त्यांना लक्षात आलं की भगवंत आले. तसं रैभ्य ऋषींना पण लक्षात आलं की भगवंत आलेत. त्यांनी डोळे उघडले, स्वतः साक्षात भगवंतांना त्यांनी बघितलं, मग खुश झाले. मग तेव्हा भगवंत त्याला म्हणाले, तू खूप कठोर तपस्या केलीस आणि मी बघितलं की तुला आता या जगाशी काही घेणं देणं नाही आहे, तर मला तुला काहीतरी वरदान द्यायचं आहे. काय वरदान पाहिजे तुला. तर म्हणाले, हे मी इथे जिथे तपस्या करतोय ना, हा जो भाग आहे याला मायाकुंड म्हटलं आहे. तर म्हणतात या भागामध्ये कोणी पण आला आणि कोणी पण या मायाकुंडमध्ये जर स्नान केलं तर त्याला माया देवीच्या चंगुळातून मुक्ती देतो. सगळेजण या जगामध्ये माया देवीच्या कंट्रोलमध्ये आहेत, पण मी जिथे तपस्या केली आहे मायादेवीपासून मुक्त होऊन, तिथे जर कोणी आलं आणि इथे स्नान केलं तर त्याला मायापासून सुटका दे. भगवंत म्हणाले ठीक आहे. तर ते मायाकुंड कुठे आहे. आज त्या मंदिराच्या एंट्रन्ससमोर खूप मोठं झाड होतं बघा, आणि त्या झाडाच्या पाठीमागे जो एरिया होता तिथे एकेकाळी मायाकुंड होतं. आता ते मायाकुंड अदृश्य रूपात आहे. मायाकुंड म्हणजे काय, गंगा नदीच वाहत होती, पण गंगा कुठलीही नदी अशी जेव्हा टर्न करते तेव्हा ज्या दिशेने टर्न करते ना तिथलं पाणी ते तिथेच राहतं आणि जिथे अशी टर्न होते असं ते पाणी वाहतं. तो एक कुंड झाला होता. जसं कालिया दह आहे. कालिया आपण म्हणतो की एका छोट्याशा भागात राहत होतं, तळ्यात राहत होता. तळं कसं आहे, यमुने नदीमध्ये तळं कसं आहे, तर यमुना नदी ती वळत होती आणि मग ते जे पाणी तिथे स्थिर राहतं तिथे कालिया राहत होता. म्हणून आपण म्हणतो की ते कालियाचं कुंड आहे, पण तो कुंड नाही, तो यमुनेचा भाग आहे. तसं इथे मायाकुंड होता. तर अशा प्रकारे नारायण भगवंतांनी रैभ्य ऋषींना आशीर्वाद दिला. मग त्यांना म्हणाले, अजून तुला काही पाहिजे का. तर म्हणाले, तुम्ही जर इथे सदैव राहिले तर मला खूप छान वाटेल. मग नारायण म्हणाले, मी तुझ्या प्रार्थनेला दाद देऊन या ठिकाणी सदैवासाठी राहील. म्हणून ते जे नारायण आहेत ते स्वयं भूमूर्ती आहे. ती कोणीतरी बनवलेली मूर्ती नाही आहे. भगवंत इथे उपस्थित होते, त्यांची ती स्वतःची मूर्ती आहे. आज आपण स्वतः साक्षात नारायणांचं दर्शन केलं, विचार करा. आणि मग तेव्हा म्हणाले की कारण माझं एक नाव ऋषिकेश आहे आणि तू मला इथे बोलवलंस म्हणून आजपासून या स्थानाचं नाव पण ऋषिकेश होईल. आणि इथले जे लोकल लोक आहेत ते ऋषिकेश नावाचा एक दुसरा अर्थ पण देतात. म्हणतात याच्या पाठीमागे जितके डोंगर आहेत त्या डोंगरांवर जितके झाड आहेत, आपण आता त्या झाडांच्या जवळ नाही गेलो, पण झाडांच्या जवळ जर गेलो तर त्याच्या अशा पारंब्यासारखे आहेत, विशेष झाड आहेत तिकडले. तसे लांब ते पारंब्या कसे असतात वटवृक्षाचे, तसे ते पारंब्यासारखे दिसतात. तर दुरून जर बघितलं तसं वाटतं
की कोणतरी ते झाड ते एक ऋषी आहेत आणि ऋषींच्या कशा अशा लांब लांब जटा असतात तशा त्या झाडांच्या पण लांब लांब जटा आहेत. तर म्हणून एका अर्थाने ऋषीचे केश आहेत ते. तर म्हणतात म्हणून या जागेचं नाव ऋषिकेश काय. एक म्हणजे साक्षात नारायण इथे राहतात आणि दुसरं म्हणजे जर झाडांना बघितलं तर म्हणतात रैभ्य ऋषी सूक्ष्म रूपामध्ये अजूनही या सगळ्या झाडांमध्ये राहतात आणि म्हणून त्या झाडांच्या अशा पारंब्या अशा लांब केसांसारख्या आहेत. असं हे ऋषिकेश क्षेत्र आहे. तर ऋषिकेश क्षेत्र पण परमेश्वराशी संबंधित आहे. हे आनंद क्षेत्र हरिद्वार आहे आणि अशा या खूप सुंदर इथल्या घटना आहेत आणि आपलं खूप मोठं सौभाग्य आहे की आपण या हरिद्वार ऋषिकेशमध्ये आलो, गंगा नदीचं दर्शन केलं, गंगा नदीची कथा ऐकली आणि उद्या आपण गंगा नदीमध्ये स्वयंसाक्षात स्नान करणार आहे. आणि आपण मनसा देवीबद्दल 2 मिनटं बोलू. इथे एक बिल्व पर्वत आहे आणि त्या बिल्व पर्वताच्या वर मनसा देवीचं मंदिर आहे. तर काल पण मी पटकन एक बोललो होतो की दक्ष प्रजापतीने, आज मला देशपांडे माताजी आहेत, वर्षा देशपांडे माताजी, त्यांनी एक मला करेक्ट केलं, ते तुमच्या सगळ्यांसमोर मी शेअर करतो. मी बोलता बोलता कथेमध्ये म्हणत होतो ना की सतीचं शरीर भस्म झालं है ना. तर भस्म झालं म्हणजे माझं म्हणण्याचं तात्पर्य होतं की जळालं. जसं आपण दक्ष प्रजापतीच्या त्या यज्ञकुंडाच्या कणखलला गेलो होतो, तिथे तो पुतळा होता बघा, शंकरजी होते आणि त्यांच्या हातामध्ये ते शरीर होतं. तर त्यांनी मग मला सांगितलं, माझं मराठी एवढं मला विचार करायला लागतो, मराठीमध्ये मी एवढा काय एक्सपर्ट नाही आहे, पण माझं सांगायचं तात्पर्य होतं की त्याचं शरीर दहन झालं. पण भस्म झालं म्हटल्याने काय होतं, असं वाटतं भस्म म्हणजे राख झाली, तर राख नाही झाली त्यांच्या शरीराची, भस्म झालं म्हणजे जळून. आणि मग जसं तिथे त्या पुतळ्यामध्ये होतं, शंकरजींनी ते शरीर हातात घेतलं आणि खूप रडत होते, त्यांना खूप वेदना झाल्या. तर अशा प्रकारे त्या पृथ्वीवर जेव्हा भ्रमण केले तेव्हा त्या जळालेल्या शरीराचे वेगवेगळे अवयव ते कुठे कुठे पडले, त्याला मग शक्तिपीठ म्हणतात. तर सतीचं जे हृदय आहे ते त्या बिल्व पर्वतावर पडलं आणि ते मन आहे ना इथे हृदयाजवळ, म्हणून त्याला मनसा देवी म्हणतात. आणि मग नैनिताल आहे, नैनिताल ॲक्च्युली तिथे नयना देवी आहे मंदिर. तर तिथे ते सतीच्या मृतदेहाचे जे डोळे होते ते तिथे पडले. तर कुठेतरी सतीचे पाय पडलेत, कुठेतरी सतीचे हात पडलेत, कुठेतरी सतीची मान पडली आहे. अशा प्रकारे जे वेगवेगळे शक्तिपीठ आहेत ते बेसिकली सतीचे जळालेल्या शरीराचे पडले. तर ते भस्म नाही आहे, ते पण मला क्लॅरिफाय करायचं होतं. अजून एक गोष्ट आहे की काल जेव्हा आपण शुकतालला गेलो होतो तेव्हा तिथे मी गौरांग प्रभूंना मेसेज पाठवला की गौरांग प्रभूंना भागवतमशी खूप प्रेम आहे, नेहमी भागवतमची स्तुती करत असतात. तर मी म्हटलं इथे आपण आलो आहे तर आपण गौरांग प्रभूंसाठी प्रार्थना करूया. तर शुकदेव गोस्वामींना गौरांग प्रभूंसाठी प्रार्थना केली मी की त्यांना अजून शक्ती द्या आणि अजून त्यांना भागवतमची स्तुती करायला द्या. त्यांना एक जस्ट मेसेज पाठवलं की मी शुकतालला आलो आहे. मग त्यांनी मला फोन केला. तर ते UK इंग्लंडमध्ये ऑक्सफर्डला होते. तिथून मला फोन केला त्यांनी आणि म्हणाले की थँक्यू, तू प्रार्थना केली. मग म्हटलं की प्रभूजी मी बारामतीच्या सगळ्या भक्तांना घेऊन आलो आहे आणि त्यांची इच्छा होती की हरिद्वार ऋषिकेशला यायचं. म्हणजे अच्छा, और शुकताल उसके पास में है क्या, मुझे लगा वृंदावन के पास में है. म्हटलं नाही हो प्रभूजी, इथे हरिद्वार ऋषिकेशपासून 2 तासावर आहे आणि मलाही माहिती नव्हतं की ते इथून जवळ आहे. मी मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो ते मुझफ्फरनगरवरून गेलो होतो. आम्ही मिरठला उतरलो होतो, मिरठवरून मुझफ्फरनगरला बसने गेलो होतो आणि मुझफ्फरनगरवरून अर्ध्या तासावर आहे शुकताल. तर त्या मार्गाने आलो होतो. यावेळेस पहिल्यांदा मी हरिद्वार मार्गाने गेलो. तर म्हटलं मलाही माहिती नव्हतं प्रभूजी, हरिद्वार ऋषिकेशवरून आम्ही गेलो तिथे. म्हणाले सारे बारामती के भक्तों को मेरा नमस्कार बोलिए और आप सब ने मेरी याद की, बहुत अच्छा लगा. म्हटलं येस प्रभूजी, नक्की बारामतीच्या भक्तांना सांगेन म्हणून. तर तुम्हाला सर्वांना गौरांग प्रभूंनी शुभेच्छा पाठवल्यात, तर त्या पण तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या होत्या. तर खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. जय शिल प्रभुपाद की जय, अनंत कोटी वैष्णववृंद की जय. येस प्रभूजी. एक मिनिट.